उपस्थित सर्व ईश्वर निष्ठांची मंडळी आहे, सर्वांना वंदन करतो. जे परमेश्वरच्या आरशात आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये प्रतिष्ठित असलेल्या परमेश्वराच्या चरणी अर्पण करण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानेश्वरीचं पारायण पूर्ण झाल्यानंतर मला विषय पसायला नसेल. 18व्या अध्यायामध्ये 78व्या श्लोकाच्या निरूपणामध्ये एक विश्वात्मक प्रार्थना येते. मुळात ज्ञानेश्वरी आमच्या आयुष्यामध्ये का असावी, गाथा आमच्या आयुष्यामध्ये का असावी, भागवत का असावं, माणसाच्या जन्माला आल्यानंतर आम्ही का जगावं, कसं जगावं, या सगळ्या प्रश्नांची उत्तर या ग्रंथामध्ये. ज्याला आपलं आयुष्य उथळ नाही जगायचं, पोकळ नाही जगायचं, इथं आल्यानंतर जगण्याचा योग्य मार्ग मिळाला, जीवनाची कृतार्थता व्हावी, यथार्थता व्हावी, म्हणून संतांनी हे ग्रंथ आमच्यासाठी लिहिले. खरं आम्ही सामान्य माणसं अखंड आयुष्यभर एका वेगळ्या गोष्टीच्या पाठीमागे असतो. असं म्हटलं जातं की आम्ही सत्तेच्या मागे असतो, संपत्तीच्या मागे असतो, पदाच्या मागे असतो, प्रतिष्ठेच्या मागे असतो, मान सन्मानाच्या मागे असतो, सौंदर्याच्या मागे असतो. ह्या सगळ्या गोष्टी नश्वर आहेत. त्या आम्हाला सुखी नाहीये करू शकत. कारण सत्ता आम्हाला सुखी करत असती तर या देशातले माजी पंतप्रधान, माजी राष्ट्रपती, माजी आमदार, माजी सरपंच, माजी सोसायटीचे चेअरमन, माजी सदस्य हे आपल्याला सुखी दिसायला पाहिजे. सगळे माजी, मी सुद्धा माझीच आहे, सगळे माजी सुखी असायला पाहिजे. पण कुणी सुखी नाहीये दिसत. सत्तेनं कुणी सुखी झालाय असं आजपर्यंत तरी नाही. फक्त राजा जनक एकमेव सुखी होता. त्याच्या पाठीमागं कारण तो आत्मज्ञानी होता. पण सत्तेनं नाही कुणी सुखी होत. संपत्तीनं सुखी होत असती तर अडाणी अंबानीच्या घरामधून किंकाळ्या ऐकायला नाही पाहिजे. श्रीमंताच्या घरामध्ये आपण परवा लग्न पाहिलं असेल, त्या लग्नाचं जवळजवळ 350 कोटी खर्च केला. ती जी नर्तकी आणली ती नृत्य करण्यासाठी परदेशातून, तिला 43 कोटी देण्यात आले. तिनं जे साहित्य आणलं होतं आमचं मनोरंजन करण्यासाठी, ते 13 ट्रक इतकं साहित्य होतं नृत्याच्या कार्यक्रमात. तरी सुखी आहे का? त्या सगळं झाल्यानंतर ते भाषण दिलंय तिथल्या त्या वडिलांना की माझ्याकडे सगळं आहे, पण माझ्या मुलाला एक विकार आहे, तो मी नाहीये बरा करू शकतो. म्हणजे संपत्ती सुद्धा माणसाला बरी नाही करू शकत. पद, प्रतिष्ठा, मान, सौंदर्य ह्या सगळ्या क्षणभंगूर गोष्टी आहेत. मग समृद्ध आणि समाधानी असलेली माणसं कोण आहेत आमच्या आयुष्यामध्ये, किंवा जी होऊन गेलेली माणसं कोण आहेत? आपण ज्ञानोबा तुकोबांच्याकडे बघितलं, जे संत आहेत, जे कायम समाधानी आहेत, जे कायम तृप्त आहेत, ज्यांच्या आयुष्यातली भगभग संपली, रखरख संपली, वखवक संपली, ती माणसं समाधानी आहेत, ती सुखी आहेत, ती शांत आहेत. आणि भगभग, वखवक आणि रखरख संपवण्याचा एकमेव उपाय आहे तो म्हणजे संतांच्या वाटेवरून चालणं, संतांनी दाखवलेल्या मार्गावरून चालत आहे. आम्ही कुणाचे बोट धरून आमचं आयुष्य चालतो, त्याच्यावर आमचं सुख समाधान अवलंबून असतं. ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ आम्ही का वाचायचा? नामदेव राय ग्रंथाचं खूप छान वर्णन केलंय. काय आहे या ग्रंथामध्ये? नामदेव राय असं म्हणतात की 56 भाषेचा केलासे गौरव, भवार नवी नाव उभी. या ज्ञानेश्वरी नावाच्या ग्रंथामध्ये 9000 ओव्या आहेत, ज्याच्यामध्ये दृष्टांत आणि सिद्धांताचा पाऊस माऊलीने पाडला. याच्यामध्ये कशासाठी आहे ते कुठून आणलं तरी तर माऊली असं म्हणतात की 56 भाषेचा केलासे गौरव. माऊलींच्या कालावधीमध्ये 56 भाषेमध्ये परमेश्वराच्या प्राप्तीचे जेवढे मार्ग होते, जेवढं ज्ञान होते, ते सगळे मार्ग आणि सगळं ज्ञान ज्ञानेश्वरी नावाच्या ग्रंथामध्ये आणलं. भवार नदी नाव उभी केली असं
भव या शब्दाचा अर्थ आहे की इच्छा, आणि अर्णव या शब्दाचा अर्थ आहे सागर. आम्ही इच्छेच्या सागरामध्ये, सामान्य माणूस, आमच्यासारखी सामान्य माणसं इच्छेच्या सागरामध्ये जातात. कुत्र आहे, तेही काळं कुत्र. लोकांनी म्हणायला नको, देशमुखाच्या प्रवचनाला काळं कुत्र सुद्धा नको. म्हणजे कदाचित कुत्र्याला जे कळतं ते माणसाला कळत नाही असं कुणाचं ऐकावं, काय ऐकावं. अन्यथा भारतभर आता सुरू आहे कुत्र्यासारखी ससे होलपट, वेड्यासारखी माणसं पळत आहेत कोणाला आम्हाला घालवायला. इकडच्या फडावर कोणीच नाही. आपला विषय सुरू होता की भवा नवी नाव उभी केली. भव म्हणजे इच्छा आणि अर्णव म्हणजे सागर. आम्ही सगळेजण इच्छेच्या सागरामध्ये असतो. सगळे उठल्यापासून झोपेपर्यंत आम्ही ठरवलं लिहून काढायची इच्छा आमची. 200 पानाची वही भरून जाईल तरी अजून इच्छा शिल्लक राहते. उठल्यापासून डोळ्यानं बघितलेलं, कानानं ऐकलेलं, जिभेनं त्याचं रसपान केलं, ते सगळं आम्हाला हवंसं वाटतं, आणखीन हवंसं वाटतं. ए दिल मांगे मोर, ए दिल मांगे मोर. खूप या दिल मांगे मोरच्या जगामध्ये, इच्छेच्या सागरामध्ये ज्ञानेश्वरी नावाचा हा ग्रंथ नावेसारखा आमच्या आयुष्यामध्ये. म्हणजे इच्छा आणि इच्छापूर्तीचं गणित काय? रवींद्रनाथ टागोर, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर असं म्हणतात, व्हॉट आय वॉन्ट इट इन माय लाईफ दॅट आय डू नॉट गेट इट, अँड व्हॉट आय गेट इट दॅट आय डू नॉट वॉन्ट इट. म्हणजे मला जे आयुष्यामध्ये हवं होतं ते मला कधी मिळालं नाही. आपल्याला मिळालेली नाती गोती बघा, पै पाहुणं गण गोत सगळे सोयरे आपल्याला आवडीचे आहेत का सगळे? बघा, पाहुणा दारात येऊन उभा राहिला की आपल्या कपाळावर आठ्या असतात. घरातली सगळी नाती बघा, जावाजावांची, भावाभावांची, नवरा बायकोची. म्हणजे आपल्याला हवं ते आपल्याला मिळत नाही. गणितच वेगळं आहे, कारण जीवन हे अद्भुत आहे, जीवन विलक्षण आहे. आपल्याला आपल्या मनासारखं या जीवनामध्ये खूप कमी घडतं. किती घडतं? इच्छा आणि इच्छापूर्तीचं गणित काय? 100 इच्छा माझ्या दिवसभरामध्ये असतील तर त्याच्या 2च इच्छा माझ्या पूर्ण होतात. 2. 98 इच्छा तशाच शिल्लक राहतात. मग याच्यासाठी पर्याय कोणता? कारण 98 इच्छेमध्ये आम्ही अतृप्त राहतो, अस्वस्थ राहतो. मग याच्यासाठी काय करावं लागेल? तर संत श्रेष्ठ नामदेव राय म्हणतात की भवार नवी नाव घेतली, ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ. बघा ना, आपण इथं आलो तरी अजून काही जणांचे मोबाईल चालू आहे. किती वेळून टाकलंय बघा ना, त्या मोबाईल बाजूला सरकायला तयार नाही माणसाला. इतकं त्यानं गच्च मिठी मारली आपण. म्हणजे नम्रतेनं त्यांच्या मानाखाली आहे. प्रवचन ऐकायचं ताटमाने ऐकायचं, पण ते का नम्र झाले? ते छोट्याशा पडद्यापुढे. भवार नवी नाव उभी केली. पुढे ते असं म्हणतात की श्रवणाचे विषय वैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. का ज्ञानेश्वरी घ्यायची आपल्याला? श्रवणाचे विषय ऐकायला तरी या, ऐकण्याच्या निमित्तानं या. श्रवणाचे विषय वैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. नुसतं ऐकलं तरी तुमच्या आयुष्यामध्ये आनंदाचं साम्राज्य उभं करतं. हे कोण म्हणतं आहे? संत श्रेष्ठ नामदेवराय म्हणतात. कुठल्या भोरट्या पुढाऱ्याने चौकात उभं राहून दिलेलं आश्वासन नाही. एका महान संतांनी सांगितले की ज्ञानेश्वरी ग्रंथाचा महिमा काय आहे, ज्ञानेश्वरी ग्रंथाची ताकद, शक्ती आणि क्षमता काय आहे. तुमच्या आयुष्यामध्ये नुसतं ऐकलं. आता पारायणात तुमच्याकडे किती बसलेत माहित नाही. आमचं 100, उमरा 800, 3.5. आमच्याकडे 25, आता 35, उद्या 36 आमच्या गावचं पारायण सुरू होतं. आम्ही 25व्या दणक्यात केलं. अशी बैठक बसवली, सगळ्यांना सांगितलं की घरटी एक बसला पाहिजे, उमऱ्याला एक माणूस बसला पाहिजे. मिटिंग झाली, 80 माणसं बसली, 650 उमऱ्या. आणि जेवण आम्ही एकत्र ठेवलं होतं त्या वर्षी. सगळी जेवण मंडपातच होती. जेवायला 1,500 माणसं, राहायला एवढी आणि गिळायला एवढी. तर हरकत नाही, त्याच्याला आपलं काय ऑब्जेक्शन नाही. देणारी माणसं आहेत, खाणारी माणसं आहेत. पण इतर वेळेला सुद्धा श्रवणाचे विषय आम्हाला असं म्हणतो की आम्ही आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला वेळ नाही घाणेरड्या गोष्टी करायसाठी, इतराची वाट लावण्यासाठी,
इतरांना उद्ध्वस्त करण्यासाठी आयुष्य आहे. एखाद्या माणसाला संपवण्यासाठी अख्खं आयुष्य आम्ही व्यतीत करतो आणि स्वतःच्या कल्याणासाठी आम्हाला वेळ नाही मिळत. माऊली तर खूप कृपावंत आहेत. माऊली म्हणतात की किती वेळ दे माझ्यासाठी, तरी तू गायसे करी या आखा प्रहारा माझारी, मोठका निमिष भरी तू दे. किती दे, एक निमिष डोळ्याची पापणी लावते तेवढा तरी माझ्यासाठी वेळ काढणं म्हणायचं. या 7 दिवसाच्या पारायणामध्ये श्रवणाचे मिसे ऐसावे येऊनी पारायणात आल्यानंतर 7 दिवस निदान इथं नाही येता आलं तर जे स्पीकरवरून सुरू आहे पारायण ते तरी बस म्हणतात, ऐकत बस घराला. निष्ठेनं संध्याकाळी 7 ते 9च्या मालिका प्राईम टाइम मध्ये ती सध्या काय करते, लागीर झालं, तुझ्या जीव रमला, निष्ठेनं त्याची पारायण. निष्ठेनं आम्ही एकही एपिसोड चुकवत नाही आणि चुकवला तरी तिकडं गुगलवर जाऊन शोधून काढून परत आम्ही तो. किती प्रेम आमचं आहे. पण नामदेवराव म्हणतात की श्रवणाचे मिसे ये बैस, खरा जो आनंद आहे आयुष्यातला मी तुला हा ग्रंथ वाचून मनापासून आत्मसात करून त्याप्रमाणे जगणं जर तुझ्या आयुष्यामध्ये आलं तर स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी असं नाव. जर हा ग्रंथ तनु मनु जीवे, तन मन आणि जीव लावून हा ग्रंथ वाचला, आत्मसात केला, त्याचं चिंतन केलं, त्याचं ज्ञान आत्मसात केलं, अखंड आयुष्य त्यासाठी वाहिलं तर स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. माणसाच्या जन्माला आल्यानंतर जो आनंदाची एक अत्यंत उच्च अशी अवस्था आहे की जी संतांना प्राप्त झाली, जी महापुरुषांना प्राप्त झाली, त्या अवस्थेला तू पोहोचशील असं माऊली म्हणतो. हा ग्रंथ, या ग्रंथामध्ये म्हणजे गोंधळलेल्या अर्जुनाला युद्धप्रवृत्त करण्याची सगळी घटना आहे आणि त्यावर परमेश्वराला प्राप्त करण्याचे अनेक योग आहेत. कोणकोणत्या गोष्टीने, जसं साधना प्रत्येक माणसाच्या स्वभावानुसार, भावनेनुसार तू कसा आहेस त्याप्रमाणे तू साधनेला लागायचं. तू कर्मयोगी आहे ना, तुला कर्माशिवाय जमत नाही. उठल्यापासून झोपेपर्यंत तुला सारखं काम लागतं. काम म्हणजे स्वतःच काम, दुसऱ्याच्या कामाच्या आडवं पडणं हे काम नव्हे. स्वतःच्याच कामावर निष्ठा ठेवून दिवसभर तू काम करत असतील तर स्वकर्म कुसुमांची वीरा तोषा लागी हो जाता. म्हणजे कर्मयोगाने तू पोहोचशील. तू योगासन करत असशील, अष्टांग योग तू अभ्यास केला असतील, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी अष्टांग योगाचा अभ्यास केला असतील, तुझं शरीरावर नियंत्रण असेल, तुझं मनावर नियंत्रण असेल, तू ध्यान करशील, एकाच आसनामध्ये सुद्धा 3-3 तास बसता येत असेल, आसन जय तुझा झाला असेल तर तुझ्यासाठी राजयोग आहे. म्हणजे एकाच आसनामध्ये सलग 3 तास. आता इथं आपल्याला बसता येते का? आत्ताच आता 10 मिनिटं झाली मी बोलतो आहे. बऱ्याच जणांनी बदलले, बाजू बदलली, एकदा इकडून एकदा तिकडं. शक्य नाही. म्हणजे राजयोग आमच्यासाठी नाही. ज्ञानयोग आमच्यासाठी आहे का? ज्ञानयोग या शब्द, ज्ञानयोग याचा अर्थ की जे ज्ञान शब्दामध्ये पकडलंय संतांनी, महापुरुषांनी, ओव्यांच्या मधून आणि अभंगांच्या मधून आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी हा शब्द, शब्दांचा प्रकाश या ओव्यांच्या मध्ये पकडला. गुरूंच्या मुखातून तो शब्द बाहेर पडल्यानंतर माझ्या हृदयामध्ये तो प्रकाश निर्माण करतो. मोटके गुरुमुखे उदयगत दिसे, येरही स्वयंभची असे, प्रत्यक्ष भाव लागे तैसे अपैसे. गुरूंच्या मुखातून शब्द बाहेर पडतो, शिष्य तयार आहे, अनेक जन्माची पुण्याईची तयार आहे आणि प्रत्येक शब्द जो पंच तन्मात्रा आणि प्रकाश घेऊन येतो आहे तो शिष्याच्या हृदयामध्ये अखंड ज्ञान प्रकट करतो. म्हणजे मुळात सूर्य असलेला जो आहे आत, त्याच्यावरचं जे आवरण आहे, त्याच्यावरचं मल विक्षेप सगळं निघून जातं. गुरूंच्या शब्दांची ताकद ती, ज्ञानेश्वरीच्या शब्दांची ताकद. माऊली काय सांगतात, किती ताकद आहे शब्दांची. मी परमेश्वर आत्मस्वरूप हे अतिंद्रिय आहे. म्हणजे अतिंद्रिय परी भोगवीन इंद्रिय कळवी, हे इंद्रियांच्या पलीकडचं आहे. पण मी शब्दामध्ये त्याला आणलं, अरूपे रूप दावीन अतिंद्रिय परी भोगवीन इंद्रिय करवी. आत्मस्वरूप हे अरूपामध्ये आहे, त्याला रूप नाहीये. ते आजही आहे, कालही होतं आणि उद्याही असणार आहे. असं जे आहे, असं जे स्वरूप आहे
ते शब्दामध्ये बांधता येत नाही, पण माझ्या शब्दांची ताकद इतकी आहे. माऊली म्हणतात अरूपे रूप दावीन अतिंद्रिय परी भोगवीन इंद्रिय करवीस. हे अतिंद्रिय आहे, ते इंद्रियांना स्पर्श नाही करतायत. कानाला म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध याने त्या आत्मस्वरूपाला स्पर्श नाही करतायत, पण माझ्या शब्दांची ताकद इतकी प्रचंड आहे की त्या आत्मस्वरूपाला मी शब्दामध्ये पकडेन आणि तुमच्यासाठी, आमच्यासाठी, साधकांच्यासाठी ते आमच्या समोर आणले. त्या गोष्टी ज्ञान, ज्याला ज्ञानयोगानं जायचंय त्याच्यासाठी. आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत. आम्हाला सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत 24 तास आम्हाला खूप गोष्टी कराव्या लागतात. आम्हाला खोटं बोलावं लागतं, आम्हाला थोडंसं फसवावं लागतं. मग आमच्यासाठी हळूहळू आमचं हे फसवणं हे सगळं जाऊन आमच्यामध्ये भक्ती यावी, भोळेपणा यावा, प्रसन्नता यावी, शांतता यावी, यासाठी आमच्यासाठी भक्तियोग सांगितलं. त्या एका परमेश्वरावर, सद्गुरूंच्यावर विश्वास ठेवून तू तुझं आयुष्य जगलास तरी तो तुला भेटणार आहे. माळीये जे होते नेले तेवते निवांतची गेले, पाणी ऐसे केले हो आवेजी. माऊली म्हणतात भक्तियोग या शब्दाचा अर्थ त्यानं जसं ठेवलं आहे तसंच राहणं. सुख आलं सुख, दुःख आलं दुःख. सुखामध्ये उतायचं नाही, मातायचं नाही, दुःखामध्ये शबल व्हायचं नाही, दुबळं व्हायचं नाही. जसं आहे तसं सरळ जगत राहिलं, जसं ठेवलंय तसंच राहिलं. जी कर्तबगारी आपल्याला सांगितली ती कर्तबगारी निष्ठेनं करत राहिली, त्याला भक्तियोग असतो. हे सगळे योग आमच्या स्वभावानुसार, मी ज्या स्वभावाचा आहे त्या स्वभावानुसार करत राहिले तर परमेश्वराची प्राप्ती होते. हे सगळं सांगितल्यानंतर 18व्या अध्यायामध्ये 78वा श्लोक सुरू होता. असं म्हटलं जातं की 78वा श्लोक हा एकश्लोकी ज्ञानेश्वरी आहे. पण याच्या अगोदर असं व्हायचं की माऊली प्रत्येक अध्यायाचं निरूपण करत असताना समोर गुरुदेवांच्याकडे बघायचे. निवृत्तीनाथ महाराज समोर होते, गुरुदेव श्रोते होते शिष्याचे. आणि मग विषय जरा आजूबाजूला निघाला की निवृत्तीनाथ महाराज म्हणायचे की ज्ञाना विषयावर आहे. आणि मग 78वा श्लोक सुरू झाला. त्यावेळेला मग ज्ञानोबाराय गुरुदेवांच्याकडे समोर बघत नमस्कार करत म्हणतात की दादा खूप ऐकलं तुमचं, आता 18 दिवस खूप ऐकलं, आता मी मोकळा बोलणार आणि मी आता बोलणार आहे ते सगळं रद्गत आहे माझं स्वतःच अखंड जे काही चिंतन आहे ते मी या श्लोकासाठी बोलतो. मग ज्याला अखिल ज्ञानेश्वरी नाही जमत वाचायला त्याला एकादशी दिवशी निदान 78व्या श्लोकाचं तरी वाचत राहावं, त्याच्यावरचं तरी निरूपण वाचावं, कारण एकच श्लोकी ज्ञानेश्वरी. हा श्लोक काय आहे? सगळी गीता सांगून झाल्यानंतर खरं तर धृतराष्ट्रानं प्रश्न विचारलाय संजयला. संजय जो अखोद एका हाल समोरचा सांगतो आहे युद्धभूमीवरचा, त्याला प्रश्न विचारतो आहे संजय धृतराष्ट्राला की जाऊ दे मरू दे, कसला योग घेऊन बसलायस? कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, राजयोग कसला घेऊन बसलायस? मला एकच सांग की युद्धामध्ये विजय कोणाचा होणार एवढं सांग. धृतराष्ट्र जन्मांध आहे आणि जगण्याच्या बाबतीत सुद्धा आंधळा आहे. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाची गीता तो ऐकतो आहे तरीही त्याच्यावर परिणाम होत नाही. म्हणजे ज्ञानेश्वरी ऐकत असताना, गीता ऐकत असताना आमचा स्वभाव कोणाचा असला पाहिजे की जो धृतराष्ट्र आहे, जो आंधळेपणानं ऐकतो आणि आंधळेपणानं जगतो, तो अंधारातच जगतो आणि अंधारातच मरतो. तो अमावस्येला जन्माला येतो, अमावस्येलाच जगतो, अमावस्येभर अखंड आयुष्यभर, आणि अमावस्येलाच मरतो. धृतराष्ट्र त्या भूमिकेत. एवढा असून सुद्धा अख्खी गीता ऐकल्यानंतर सुद्धा तो प्रश्न विचारतो आहे की विजय कोणाचा होता? आणि मग त्या प्रश्नाचं उत्तर देतो आहे संजय ऐक, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर. तो सांगतो की ऐक राजा, ज्या बाजूला भगवान श्रीकृष्ण आहे आणि ज्या बाजूला सरळ स्वभावाचा अर्जुन आहे त्याचा विजय होणार. निकाल लावून दिलाय त्यानं पहिल्यांदाच. मग आमच्या आयुष्यामध्ये याचा काय आहे संदेश? आमच्या आयुष्यामध्ये संदेश आहे की आमच्या आयुष्यामध्ये भगवान श्रीकृष्ण आहे. आम्ही निष्ठेने चाललोय का? तो आहे, आमच्या सोबत आहे, आमच्या आजूबाजूला आहे. पुण्य करताना सुद्धा आमच्या सोबत आहे आणि पाप करताना सुद्धा आमच्या सोबत आहे. याच्यावर श्रद्धा आहे का आमची? मग पाप करताना आम्ही पाठीमागे सरकतो का? मग आमचा विजय आहे. आमच्या आयुष्यामध्ये भगवान श्रीकृष्णावर, ईश्वराच्या अस्तित्वावर नितांत श्रद्धा आहे का? आणि मग दुसरी, अर्जुनासारखे आम्ही सरळ आहोत का? काय काम? तुका म्हणे भोळा जिंकी करी काळ,
सरळ स्वभावाची माणसं आयुष्यामध्ये सुखी आणि समाधानी असतात. गुंतागुंतीची माणसं बघा, जी उचापत्या करणारी आहे, जी लांड्यालाबाडी करणारी आहे, ती सुखी आहेत का बघा. कायम तणाव, कायम तणाव. त्यांच्या चेहऱ्यावर बघा कायम वखवख. जे गुंतागुंतीचं आयुष्य बघतात, ह्याची जमीन भर, त्याची जमीन भर, त्याच्या आयुष्यावर उठ, त्याच्या आयुष्यावर उठ, अखंड आयुष्यभर द्वेष मत्सर, अखंड आयुष्यभर लोभ लोभ लोभ. ती माणसं सुखी आहेत का बघा. त्यांच्या चेहऱ्यावरचे तणाव बघा, त्यांचं जगणं वागणं बघा. असेल बाह्य अंगाने श्रीमंती असेल, ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल सगळं असेल त्यांच्याकडे. म्हणजे तथाकथित वरच्या अंगानेही दिसतील सुखी माणसं, पण यांची सिंहासनं वाळवीनं पोखरलेली असतात. धृतराष्ट्राला हे सांगितल्यानंतर या श्लोकावरचं निरूपण सुरू होतं. आणि हे सगळं संपल्यानंतर, सांगून संपल्यानंतर शेवटी एक प्रार्थना. प्रार्थना कोणती आहे? आता विश्वात्म केले. आता शब्द येतो. आता या शब्दाचा अर्थ आहे की काहीतरी घडून गेल्यानंतर आता मी मागवा. आता शब्द येतो कधी की एखाद्या गोष्टीची सुरुवात करायची आहे आणि एखादी गोष्ट घडून गेली आहे, ती थांबवून नवीन काहीतरी सुरू करायचं, त्यावेळेला आता शब्द. माऊली म्हणतात की हे भगवंता, हे विश्वात्मक देवा, गेल्या 18 दिवसामध्ये ज्ञानेश्वरीचं मी जे भावार्थ दीपिकेच्या माध्यमातून जे निरूपण करतो आहे, हे धर्मसंकीर्तन मी करतो आहे. आता हे तुला पसंत असेल. आता या शब्दाचा अर्थ, समजा आपल्या घरातल्या 2 लेकरांची भांडणं होत असतील. भांडणं झाल्यानंतर आपण त्या पोराणाचं बाजूला पडतो. म्हणतो आता भांडला तर बघा, हे भांडणं संपल्यानंतर आता भांडला तर बघा. आता एकदा भांडलाय ना, आता कळवण झाली ना तुमची, पण आता भांडला तर बघा, आता संपलाय. ज्ञानेश्वरीचं निरूपण संपला. आणि आता माऊली म्हणतात की आता विश्वात्मक देव, आता ऐका. आणि मग सुरू केल्यानंतर ही प्रार्थना केली आहे ते विश्वात्मक देवाला केली. विश्वात्मक देवाचा अर्थ अनेक विद्वानांनी 2-3 प्रकारचा केला. विश्वात्मक याचा अर्थ की गुरुदेव, निवृत्तीनाथ रायना ते असं म्हणतात की विश्वात्मक देवा, गुरुदेवा. आणि दुसरा विश्वात्मक देवाचा व्यापक अर्थ असा खूप सुंदर आहे. त्यांनी सांगितलाय की अख्खं जग, आता मी येथे 2-3 मिनिटं सांगतोय, ते कदाचित खूप लक्ष दिलं तर लक्षात येण्याची शक्यता आहे. अख्खं जग हे कार्यकारण भावावर चालतात. म्हणजे एखादं कार्य पूर्ण करायचं असलं तर त्याला 2 कारणं लागतात. एक निमित्त कारण असतं आणि एक उपादान कारण. उदाहरणार्थ, कुंभाराला मडकं तयार करायचं असेल तर मडकं तयार करण्यासाठी माती लागेल आणि कुंभार लागेल. मडकं तयार करणं हे जर कार्य असेल तर माती आणि कुंभार या 2 गोष्टींची आवश्यकता. मडकं तयार झाल्यानंतर ज्यानं ते मडकं तयार केलं आहे तो तिथं असत नाही. कार्य पूर्ण होऊन जातं. म्हणजे मडकं तयार झाल्यानंतर कुंभार तिथं असत नाही. सोनाराला सुवर्णाचा अलंकार तयार करायचा. सुवर्ण अलंकार तयार करणं हे जर कार्य असेल तर सोनार आणि सोनं या 2 गोष्टीची आवश्यकता आहे. सोनार हा निमित्त कारण आहे आणि सोनं हे उपादान कारण. अलंकार तयार झाल्यानंतर सोनार तिथं असत नाही. कार्य पूर्ण झाल्यानंतर तिथं जो कार्य करणार आहे तो तिथं उपस्थित असतो. आता आपण विचार करू विश्वात्मकतेने. आपण जिथं बसलो आहे, विश्वात्मक या शब्दाचा अर्थ करायचा असला तर थोडा मेंदूला ताण दिला तर लक्षात येईल. उन्हाळ्यात आपण जर गच्चीवर झोपलो आणि वर बघितलं, अंतराळामध्ये बघितलं, तर हे अंतराळ खूप कल्पनेच्या पलीकडचं मोठं. हे विश्व अनंत कोटी ब्रह्मांड आहे. अनंत त्या आकाशगंगा आहेत. अनंत आकाशगंगा आहेत. आपल्याला मोजता येणार. अनंत आकाशगंगेतला एक आकाशगंगा आपली आहे. त्या आकाशगंगेतला एक सूर्य आपला, आणि त्या एका सूर्याची एक पृथ्वी आपली. आणि ते एका पृथ्वीवर भारत नावाचा देश, भारत नावाच्या देशामध्ये महाराष्ट्र नावाचं राज्य, महाराष्ट्र नावाच्या राज्यामध्ये कोल्हापूर नावाचं जिल्हा, कोल्हापूर नावाच्या जिल्ह्यामध्ये कागल नावाचा तालुका, कागल नावाच्या तालुक्यामध्ये कुरुकली नावाचं गाव, कुरुकली नावाच्या गावाच्या गच्चीवर बसलेले हे ठिपका एवढासा कण, पण मस्ती केवढी, अहंकार केवढा. हे संपूर्ण विश्वात्मक देव. आता आपण समज, मी जे विश्वात्मक आपल्या पुढे मांडले की अनंत कोटी ब्रह्मांड, खूप मोठं विश्व,
हे ब्रह्मांड ज्यानं तयार केलं आहे हे खूप महान कार्य आहे, हे खूप व्यापक कार्य, हे असीम विराट असं कार्य आहे. ब्रह्मांड तयार केलं, हे तयार केल्यानंतर त्या करणाऱ्याला लपता येत नाही, त्याला याच्यातच भरून राहावं लागतं, याच्यातच भरून राहावं लागतं. म्हणून त्याला विश्वात्मक देव असतो. तो नाही अशी जागा नाही, म्हणजे तो नाही असा ठाव नाही. म्हणजे विश्वात्मक देव सगळीकडे आहे. तुम्ही आम्ही जिथं बसलो म्हणजे तो नाही असा ठिकाण आहे. अशा विश्वात्मक देवाला ती प्रार्थना. विश्वात्मके देव येणे वाग्यज्ञ तोषा. माऊली म्हणतात की हा जो वाणीचा यज्ञ मी केला होता, हा वाणीचा यज्ञ तुम्हाला पसंत असेल तर. अनेक यज्ञ आहे, वाणीचा यज्ञ हा सर्वश्रेष्ठ यज्ञ आहे. वाणीच्या यज्ञामुळे अनेकांची आयुष्य उभी राहतात, अनेकांच्या आयुष्याचं कल्याण होतं, अनेक जण सुखी होतात, अनेकांना मार्गदर्शन मिळतं. शब्दानच माणसाला एक मार्ग मिळतो, शब्दानच माणसाची उंची वाढते, शब्दानच माणसाला जगावं कसं करतं. हा जो वाणीचा यज्ञ आहे, कारण माऊली ज्ञानेश्वरी लिहित असतानाच या ज्ञानेश्वरीचं प्रयोजन सांगितलंय. माऊली असं म्हणतात की ऐसा वाग्विलास विस्तार गीतार्थेशी विश्वंभर आनंदाचे आवारू मांडू जगा. माऊली म्हणतात की ज्ञानेश्वरी मी का लिहिली, ऐसा वाग्विलास विस्तार. हा वाणीचा विलास आहे. म्हणजे भगवद्गीतेच्या 750 श्लोकांच्या वर हा वाणीचा विलास आहे. असा वाग्विलास विस्तार, हा विस्तार आहे. गीतार्थेशी विश्वंभर, गीता नावाच्या पवित्र ग्रंथाचा हा अर्थ आहे. मी कशासाठी ज्ञानेश्वरी लिहिली आहे, विश्वाच्या भोवती मला एक कुंपण करायचं आहे, आणि त्या कुंपणाच्या आत मधले जेवढे जीव आहेत मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत मला सगळ्यांना सुखी करायचं. आनंदाचे आवारू मांडू जगाचे. मला आनंदाचं अंगण या जगामध्ये जेवढे, या विश्वामध्ये जेवढे जीव म्हणून जन्माला येत आहेत त्या प्रत्येक जीवाला मला आनंद द्यायचा. कारण माऊलींचं ब्रीदवाक्य होतं अवघाची संसार आनंद भरीन. आमचं ब्रीदवाक्य अवघाची संसार एकट्याचाच करीन, बाकीच्यांची वाटच लावीन, हे आमचं ब्रीदवाक्य. 16 वर्षाच्या महापुरुषाचं जगणं, उपदेश, ज्ञानेश्वरी वाचत असताना एक एक ओवी अंगावर ससरून टाकतात. एवढं मोठं ज्ञान व्यवहारी आणि व्यवहाराच्या पलीकडचं सगळ्या शास्त्र, म्हणजे झुलॉजी, बॉटनी, केमिस्ट्री, मेटलॉजी, जवळजवळ विज्ञानावरच्या 300 पेक्षा जास्त ओव्या ज्ञानेश्वरी. म्हणजे सगळे जे शोध लागले ते 17व्या आणि 18व्या शतकामध्ये लागले. पण हे सगळे शोध ज्ञानेश्वर माऊलींच्या म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये आहे. त्याला विज्ञानेश्वरी बाजूला काढली जाते. सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी फिरते आहे, हे 17व्या शतकामध्ये शोध लागला. ज्ञानेश्वरी लिहिले 750 वर्ष, 850 वर्ष. पाण्याचा प्रपात जो असा खाली पडतो, त्या प्रपातामध्ये, पाण्याच्या प्रपातामध्ये विद्युत आहे आणि त्याला जलित्र लावलं तर त्याच्यातून वीज निर्माण होऊ शकते, त्याची ओवी ज्ञानेश्वरीमध्ये. त्याचा शोध लागला 18व्या शतकात. सर्वज्ञता, कारण हे कसं होतं शक्य. 6व्या अध्यायाच्या 42व्या श्लोकाला माऊलींनी स्वतःचं वर्णन केलं आहे. स्वतःच म्हणजे जे जन्मताच ज्ञानी असतात, तैसी दशेची वाट न पाहता वैसेची या गावानं जाता बालपणी सर्वज्ञता वरीच आहे. म्हणजे जन्मताच सर्वज्ञ असणारी 4ही लेकरं ते सांगता येईल ते चिंतन करतात. हा जो वाणीचा यज्ञ आहे, येणे वाग्यज्ञ तोषा, हे जे 18 दिवस मी सांगितलं आहे, हे सांगितलेलं संकीर्तन हे जे मी केलं होतं, वाणीचा यज्ञ केला होता, ज्ञानेश्वरी जी लिहिली आहे भावार्थ दीपिका, ही विश्वात्मक देवा तुला पसंत असेल तर येणे वाग्यज्ञ तोषावे. तुला जर पसंत पडली असेल, तुला जर योग्य वाटली असेल तर तू आता मला, मी जी पुढे प्रार्थना मागतो आहे त्याला आशीर्वाद दे. तोषोनी मज द्यावे पसारे. तोषवणी म्हणजे आनंद. ज्ञानेश्वरी गाथा आणि भागवत आणि अखंड मुखी नाम हाती मोक्ष या मार्गावर चालत असणाऱ्याचा प्रत्येकाचा चेहरा हा आनंदी असला पाहिजे. म्हणजे 4 एरडेच्या बाटल्या पिल्यासारखं थोबड असतात दावा. संत हा कायम प्रसन्न असतो. कारण माऊली म्हणतात की ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे जिथे शांतीचा अंकुर अखंड प्रसन्नता बरी जया. मग माऊली मागतानाच असं म्हणतात त्या विश्वात्मक देवाला, तुला जर हे पसंत असेल तर तोषोनी मज द्यावे.
म्हणजे आनंदानं जे काही द्यायचं असेल कुणालाही, तुम्हाला मला सुद्धा उपदेश आहे, आपल्याला सुद्धा कुणाला काही जरी द्यायचं असतं तर ते आनंदानं द्यायचं असतं, कुरकुरत द्यायचं नसतं. 4 प्रकारचं दान असतं. 4th क्लास दान, कुरकुरत केलेलं दान. आम्हीच द्यायचं का प्रत्येक वेळेला, दुसरं नाही का पावती फेडायला, आम्हीच फाडायची का पावती प्रत्येक वेळेला, आमच्याच घरी का जेवण प्रत्येक वेळेला, असं कुरकुरत केलेलं दान 4th क्लास दान पुण्य नाही मिळत. 3rd क्लास दान 10 रुपयाची गरज असताना 5 रुपये देणे. समोर आलेला याचक आहे, त्याची फी भरायची आहे 2000 रुपये, पण 500 रुपये हातावरची दानच आहे, 2000 देण्याची दानच आहे, पण 500 रुपये देत आहे. 3rd क्लास दान. 2 नंबरचं दान, दान देत असताना नाव नका टाकू म्हणते, पावती नका फाडू, फरशीवर नाव नका, यांच्या कृपेल, यांच्या दानातून फरशी, यांच्या दानातून गर्डेल, यांच्या दानातून दार नका टाकू म्हणते, नाव नका टाकू, अजिबात नाव नका. दान दिलेलं पळू सुद्धा देऊ नका. मी व्हिडिओ होतो 25-30 वर्षापूर्वी, 25 वर्षापूर्वी, त्यावेळेला आम्ही स्मशान सेड वगैरे त्यावेळेला पैसे व्यासपीठ आणि बांधले की ते यायचे, ते कॉन्ट्रॅक्टर यायचे, ते कोणशील असायची ना, त्या कोणशिलेवर नाव लिहू का म्हणायचे तुमचं. तर आमचा काय संबंध नाही, आम्ही अधिकारी आहोत, आमची सही आहे, प्रश्न आहे, आमचा काय संबंध नाही. मी म्हणायचं नका लिहू. ती म्हणे नाही साहेब लिहितो की तुम्ही क्लास 1 अधिकारी लिहितो. नाही म्हटलं माझं लिहायचं नाही. मग ते कॉन्ट्रॅक्टर म्हणायचं का नाही लिहायचं. मी म्हटलं की तुमची ती कोणशील असते खाली आणि त्या कोणशिलेवर तुम्ही माझं नाव लिहिलं आणि त्या कुत्र्याला कळत नाही ना बाबा की हे बाबा इंद्रजित देशमुखचं नाव आहे, आपण जिवंत असताना आपल्या नावावर कोणी कार्यक्रम करावा, अशाची गोष्ट नाही. 2 नंबरचं दान आहे, की दान देत असताना पावती नका भरू. उत्तर भारतामध्ये एक सूफी संत होऊन गेले रहमान खान नावाचे. ते रोज सकाळी 1 तास दान करायचे, डोळ्यावर पट्टी बांधायची, मान खाली घालायचे, जो याचे की त्याचे हातावर द्यायची, रक्कम द्यायची, निघून जायची. रहमानला विचार, रहमान गर्दन की झुकाता है, पट्टी क्यों बांधता है. रहमान खान असं म्हणतो, देनहार कोणी एवढं, मी कोण शाना, माझं नशीब असेल अनेक जन्माचं म्हणून मला हे धन मिळालं, नाहीतर मी कोण शाना. नाहीतर अखंड आयुष्यभर माणसं राबतात, पोटाची खळगी सुद्धा भरता येत नाही, पण मी जन्मताच माझ्या तोंडामध्ये कोणाचं समजा. देनहार कोणी एवढं आहे, देणारा कोणीतरी वेगळा आहे म्हणून मी देतो. आणि 1 नंबरचं दान त्याला म्हटलं जातं की दान दिल्यानंतर एखाद्याचं आयुष्य उभं राहतं, एखाद्याचं कल्याण होतं, एखादा कायमचा सुखी होतं, एखाद्याचं जीवन उभं राहतं. ते 1 नंबरचं दान. तर ते दान माऊली असं म्हणतात की तोषोनी मज द्यावे, असं आहे. मला ते दान कुठलं दे, आनंदानं. संत एकनाथ महाराजांनी वासुदेव नावाची संस्था स्थापन केली. नाथरायांनी जवळजवळ त्यावेळेला 3000 वासुदेव तयार केले आणि वासुदेवाची गाणी लिहिली. यासाठी लिहिली की आपण सकाळी जे ऐकतो ते दिवसभर आमच्या डोक्यात असतं. सकाळी अभंग ऐकला तर अभंग डोक्यामध्ये दिवसभर आहे, सकाळी लावणी ऐकली तर दिवसभर लावणी डोक्यामध्ये आहे. नाथरायांना माहित होतं सकाळी माणूस प्रसन्न असतो, तर प्रसन्न वेळी माणसाच्या मेंदूमध्ये एखादा सद्विचार टाकावा. आणि मग वासुदेव आमच्या दारात येत होते, लहान असताना आठवत होती. आणि मग सुरुवात व्हायचं त्याचं गाणं, दान पावलं दान पावलं, आणि दान पावलं सांगून तो एखादा सुविचार सांगून निघून जायचा. कारण नाथरायांना माहित असतं होतं की झोप झाली की माणूस प्रसन्न असतो आणि त्याची दानत असते, तोषोनी आनंदाला देत असतो. म्हणून कधीही देत असताना माऊलीचं आमच्यासाठी सांगणं की कुणालाही दान देत असताना आनंदानं द्या, कुरकुरत देऊ नका. म्हणजे एखादा सत्पुरुष यावा, घरी यावा, आणि माझ्या आई बहिणींना खूप प्रेम असतं साईवर, दुधाच्या साईवर किती प्रेम असतं तुमचं. आम्ही जेवढे आतापर्यंत दूध चहा पिलोय आतापर्यंत, आमच्या दुधात चहात कधी साय आले का बघा तुम्ही, नाही टाकत. तुम्हाला ती साठवायची असेल 11 बाळांसाठी, बरोबर. म्हणजे साई टाकतच नाही तुम्ही, अशी पळायला लागला तरी फुकून फुकून ती पाठीमागे झाली. त्या दिवशी ते आल्यानंतर सत्पुरुष ते दूध अशी देत असताना, ती आतून देत असताना ते दुधात चुकून लचका पडलाच साईचा. तसं ती माऊली म्हणली, तो तसाच दूध बाहेर आणल्यानंतर ते दादा म्हटले की नको मला, आई मला दूध नको. म्हणजे नाही नाही घ्या ना, तुम्ही नको. म्हणजे का नको, तेव्हा त्याला तुझा तोषोनी मज द्यावे असं.
तसं माऊली म्हणतात की हे भगवंता त्याच्यात तुला मिसळू नको, तो शोनी मज द्यावी, जे काय द्यायचं ते आनंदाने. सरकारी अधिकाऱ्याकडे काम करायला गेलं तर सकाळी सकाळी जावं, प्रसन्न असतो. दिवस ढळत जाईल तसा तो तमोगुणी होत जातो, पुन्हा संध्याकाळी काम होईल का नाही शक्यता नसते. त्यामुळे जे जे करायचं आहे ते आनंदाने. तुम्ही तुमच्या नवऱ्याला खूप छान भात केला, भात म्हणजे मसाले भात केला, आणि ती सकाळपासून सगळ्या भाज्या घमघमाट घरात, नवऱ्यालाही तो आवडतोय. आणि वाढताना जर तुम्ही म्हटलं गिळ एकदा वाढताना जर म्हटला गिळ एकदा, ती खाईल का नवरा? तसं माऊली म्हणतात की तो शोनी मज द्यावी, जे काही द्यायचं आहे ते आनंदानं द्यायचं, पसायदान. आम्ही धार्मिक लोक खूप, आम्ही मंदिरामध्ये जातो. आमची दान देण्याची किती पात्रता असते बघा. एक भिकारी मंदिराच्या दारात बसला, दिवसभर बसला. आम्ही सुद्धा मंदिरात का जातो? आम्ही पण भिकारीच असतो, बाहेर पण भिकारी, आत पण भिकारी. फक्त दोघांच्या मागणीच्या गुणवत्तेमध्ये फरक. बाहेरचं पोटासाठी मागते, माझ्यासारखं जे आज जाऊन मागते ती सत्ता दे, संपत्ती दे, पद दे, प्रतिष्ठा दे, एवढा एवढा खोबऱ्याचा तुकडा ठेवते देवासमोर आणि अख्खी पलटण सुखी व्हावी म्हणून मागणं मागते, व्यवहार करते देवा. त्या मंदिराच्या दारामध्ये तो भिकारी दिवसभर बसलं, त्याच्या थाटलीमध्ये कोणीच टाकलं नाही. कारण आम्ही मंदिरात आज जाताना सुद्धा चप्पल कोपऱ्यात ठेवून, किंवा एक चप्पल इकडं एक चप्पल इकडं, कुणी नेतंय का काय, केवढा विश्वास आमचा देवावर पण, स्वतःवर पण, स्वतःच्या जगण्यावर पण, आणि गावातल्या इतर लोकांच्या जगण्यावर पण किती विश्वास आमचा. असं विश्वासानं आपलं आयुष्य चाललेलं असल्यामुळं चप्पलवर लक्ष ठेवून आम्ही आज जातो आणि मागतो. दिवसभर त्याच्या थाटलीत काय नाही सर. ते संध्याकाळी आलं, दारूच्या दुकानापुढे बस. दारू पिल्यानंतर माणूस त्याच्या इतका उदार कोणी नसतो. अर्ध्या तासात त्याची थाटली भरली. थाटली भरल्यानंतर त्या थाटली हातात घेऊन म्हणते, हे भगवान तू रहता कहाँ है और पता कहाँ का बता दे. तू राहतो कुठं आणि तुझा पत्ता कुठं आहे. देताना जे द्यायचं आहे ते आनंदानं द्यायचं, खूप मस्तीत द्यायचं. मागितलं कसं बघा, इथं मागणारा किती विशाल आहे, किती व्यापक आहे, देणारा कोण आहे, केवढं मोठं मागणं आहे. म्हणजे एखादा राजा असावा, स्नान करायला एखाद्या नदीच्या काठी आहे. स्नान झाल्यानंतर त्या राजाला तंबाखूचं व्यसन असतं, पण त्या दिवशी बरोबर चुना त्याच्याकडे नसतो. त्या गावचा नागरिक एखादा आंघोळ करत असावा, तिची झाल्यानंतर त्याला विचारावं की पाहुणं चुना आहे का? ते म्हणा आहे. चुना मिळाल्यानंतर त्या राजाने ती तंबाखू मळावी, ती गुळणी तोंडात टाकावी. तंबाखूचं व्यसन लोकांना इतकं भारी असतं की एक वेळ बायको सोडेल पण तंबाखू सोडत नाही. खूप प्रेम करतात. राजा खूप आनंदी झाला. त्यानं त्या नागरिकाला प्रश्न विचारला, तुम्हाला काय पाहिजे बोला, तुम्हाला म्हणजे माझ्या व्यसनाची पूर्तता तुम्ही केली, आता तुम्हाला काय पाहिजे? आता राजा आहे की मागतोय काय? सुना माझ्याकडे आहे, जरा तंबाखू मागा. देणारी आणि घेणारी आम्ही सगळेजण असेल. मग हा आता मागितलंय, जे माऊलीने पसायदान मागितलं ते कोणतं माहिती? पसायदान. पसायदान म्हणजे प्रसाद, प्रसादाचं दान, प्रसाद रूपी दान. प्रसाद शब्दाचा लावून फॉर्म आहे प्रत्यक्ष साक्षात दर्शन म्हणजे प्रसाद. माझा पंढरीचा वारकरी द्वादशी सोडून, पारणं सोडून ज्यावेळी येतो गावाकडे त्यावेळी चिरमुरं देतो, 4 चिरमुरं देतो. पंढरीचा चिरमुरा सुद्धा पोकळ आहे. नुसतं चिरमुरा हातावर ठेवला की जणू आम्हीच त्या गरुड खांबाच्या समोर उभ्या होतो. आम्हाला पांडुरंगाचं दर्शन होतं. आम्ही आमची भक्ती निष्ठेनं आम्ही पांडुरंगावर करत असो, आमच्या परमात्म्यावर करत असो. नुसत्या 2 चिरमुऱ्यामध्ये आम्हाला दर्शन होतं, प्रत्यक्ष साक्षात दर्शन. ते बोलत की पसायदान. पसायदान शब्दाचा अर्थ खूप सुंदर. पसायदान शब्दाचा अर्थ असा आहे, स्वतःसाठी मागितली जाते ती भीक, कुटुंबासाठी मागितली जाते ती भिक्षा, समाजासाठी मागितलं जातं ते दान, आणि अवघ्या विश्वाच्या कल्याणासाठी मागितलं जातं ते पसायदान. स्वतःसाठी मागितली जाते ती भीक, कुटुंबासाठी मागितली जाते ती भिक्षा, समाजासाठी मागितलं जातं ते दान, आणि अवघ्या विश्वाच्या कल्याणासाठी मागितलं जातं पसायदान. 16 वर्षाचं लेकरू मागतं आहे पसायदान. केवढं व्यापक, केवढं विशाल मन आहे, केवढं देखणं मन. म्हणजे हे मन आल्यानंतर आता पसायदान मागितल्यानंतर पहिली ओवी कोणती आहे?
जे खळांची व्यंकटी सांग तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो. म्हणजे हे सांगितल्यानंतर बसायला मागितल्यानंतर ते म्हणतात की जे खळांची व्यंकटी सांगू, जे खळ आहे त्यांची वाईट बुद्धी सरळ होऊ दे, वाकडी बुद्धी सरळ होऊ दे. जगातले जेवढे गुंड आहेत, जगातले जेवढे दुष्ट आहेत, जगातले जेवढे पापी आहेत, त्या सगळ्यांची बुद्धी चांगली होऊ दे. मूळ भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जगातले जेवढे दुष्ट आणि कपटी आहेत ते सगळ्यांना मारून टाका. नाग आहे ना मारा, इंगडी आहे ना मारा. पण ज्ञानेश्वरी आईच्या अंतःकरणाला लिहिली. पाऊली म्हणतात की नाही, नाग आहे ना त्याचं विष काढ, जगू दे. इंगळी आहे ना तिच्या नांगीतलं विष काढ, जगू दे. विष काढल्यानंतर तिचं जगणं जसं होईल तसं जे खळ आहेत, जे दुष्ट आहेत जगात. आता दुष्ट आणि खळ गावात समजून घ्यायचं झालं तर जे लावालाव्या करतात, जे इलेक्शन आलं की भाऊकी फोडतात, त्याच्या पायात साप सोड, त्याच्या पायात साप सोड करतात. दोघा भावांची भांडणं लागली की बाहेर राखेलचा डबा घेऊन उभा राहतात. त्यांची बुद्धी सरळ झाली तर गावातली जी भांडणं आहेत किरकोळ ती जातील का विशीच्या बाहेर जातील? घरंदाज माणसं असतील तर घराच्या उंबऱ्याच्या बाहेर जातील का? जी माणसं सरळ, म्हणजे सगळ्या जगातल्या दुष्ट माणसांचं बुद्धी आहे, वाकडी बुद्धी आहे, ती बुद्धी सरळ होते. जे खळांची व्यंकटी सांग. आणि मग काय होते? तया सत्कर्मी रती वाढव, त्यांचं सत्कर्मावर प्रेम वाढू दे. म्हणजे यांचा दिवसभर जे उद्योग चालू असतो ना, कुणाची गाडी आली, कुणाच्या घरापुढे उभी राहिली, कधी गेली, अख्ख्या गावाची मापं काढल्याशिवाय घरात जातच नाही सत्र. मग ह्यांची बुद्धी जर सरळ झाली, तया सत्कर्मी, त्यांनी जर सत्कर्मामध्ये लक्ष घातलं तर अख्ख्या गावातली दुःख संपून जाते. त्यांची वाईट बुद्धीला हे दुष्कर्म ते बंद झालं तर गावातल्या कुठल्याही स्त्रीचे अश्रू जमिनीने नाही, कुठलाही पुरुष व्यसन नाही करणार. घराघरामध्ये ईश्वर निष्ठांची मांदियाळी जी आपण पुढे बघणारच आहोत त्याच्यामध्ये, अशी जर सरळ चांगली माणसं घराघरामध्ये झाली, सत्कर्मावर प्रेम करणार, तया सत्कर्मी रती वाढू, चांगल्या कर्मावर प्रेम करणारी माणसं वाढू दे, त्याचं प्रेम वाढू. आता सत्कर्म कशाला म्हणायचं? जे कर्म केल्यानंतर छाती फुगते त्याला सत्कर्म असं म्हणायचं. आणि जे कर्म केल्यानंतर छाती दबून जाते, म्हणजे रस्त्याने निघाला आहात, एखादा हमाल आहे, गाडी रेटतो आहे, घामानं भिजला आहे, ऊन मी म्हणता आहे, तुम्ही गाडीवरून उतरता, त्या हमालाला मदत करता, पठारावर घेऊन त्याला सोडता आणि तुम्ही तुमच्या गाडीकडे यायला सुरुवात करता. ती गाडी पठारावर येऊन सोडल्यानंतर त्याचं श्रम जे हलकं केलं त्यावेळेला जो आतून आनंद होतो, छाती फुगते उगाच. निसर्गानं बाळबापानं तुमच्या माझ्या हृदयामध्ये एक बॅरोमीटर बसवला आहे, प्रेशर गेज बसवला आहे. चांगलं काम केलं की उगीच छाती फुगते आणि वाईट काम केलं की छाती दबून जाते. उभारुनी वाहे विठू पालवीत आहेस. एखादा तरुण एसटीतून प्रवास करतो आहे, गाडीत खूप गर्दी आहे, एखादी लेकरवाळी आली तर तो उठून उभा राहतोय, 2 तासाचा प्रवास करायचा आहे, पण तो 2 तास उभा राहतो आहे, पण त्या लेकरवाळीला जागा देतो आहे. पाय दुखतायत पण त्याची छाती फुगते आहे. उभारुनी वाहे विठू पालवीत आहे. सत्कर्म याचा अर्थ की माझ्या जगण्या वागण्या बोलण्यानं कोणालाही इजा होत नाही, दुःख होत नाही, वेदना होत नाही, असं जगणं म्हणजे सत्कर्म. तया सत्कर्मी रती वाढो, त्याचं सत्कर्मावर प्रेम वाढू दे. भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. बघा ना, सत्कर्मावर प्रेम जर वाढलं तर माणूस माणसाला भेटताना किती चांगला भेटेल. आता आपला दुश्मन कोणी समोर आला तर पतली गलीची आपण दुसऱ्या बाजूला जातो. भावकीतला जर कोणाचा वाद, शक्यतो आमची भांडणं भावकीतच असतात. म्हणजे देशमुखच देशमुखाची जिरवते, पाटीलच पाटलाची जिरवते. दुसरं कोण आम्हाला वैताग दुसऱ्या कोणाचा येत नाही, भावकीचाच येतो. म्हणजे इव्हन गाडी जरी नवीन घेतली आणि भावकीतनं निघाला ते ड्रायव्हरला म्हणते की काच वर कर, भावकीला दिसलं पाहिजे एअर कंडिशन गाडी. म्हणजे ह्याला जिरवायची असते भावकीची. कारण संत असं म्हणतात की संसार हा प्रदर्शनाचा भाग आहे आणि परमेश्वराची प्राप्ती हा दर्शनाचा भाग. आम्ही सगळे प्रदर्शनात जगत असतो. लग्नापासून बारशापासून 12व्यापर्यंत आमचं प्रदर्शन सुरू असतं संसारातलं. आम्ही किती, तेरी साडी से मेरी साडी सफेद कैसी, घर की बडे शान पडोसी की जले जान. म्हणजे आम्हाला नुसतं दाखवायचं असतं माझ्याकडे किती आहे. पाऊली असं म्हणतात की तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. अशी निर्मळ मनाची माणसं एकमेकाला भेटली तर त्यांचं मैत्र जुळेल, मैत्र जीवांची.
मी दृष्टांत आपल्याशी सांगण्याचा एक प्रयत्न करतो की मैत्र जीवांचा या शब्दाचा अर्थ काय, त्याचं हृदयच किती वाजता बंद करायचं. ॲडिलेड नावाचं स्टेडियम आहे इंग्लंडमध्ये. त्या स्टेडियमवर विशिष्ट मुलांच्या स्पर्धा होत्या. ज्या लेकरांना ऐकायला येत नाही, ज्या लेकरांना बोलता येत नाही, अशा विशिष्ट मुलांचं, दिव्यांग मुलांचं स्पर्धा होती. स्टेडियम खचाखच भरलं होतं. मुलांच्या धावण्याच्या स्पर्धा होत्या. 100 मीटर धावायचं होतं. 15 मुलं त्या लाईनवर उभी होती. सिग्नल दिला, मुलांनी पळायला सुरुवात केली. मुलांना ऐकता येत नाही, बोलता येत नाही, मुलं पळताय. स्टेडियम मध्ये जी गर्दी आहे ती डोळ्यामध्ये तेल घालून बघताय, मुलांची शर्यत बघते. एक मुलगा आता येतोय, सीमारेषेवर येतोय. आता तो शर्यत पूर्ण करणार आहे, तो जिंकणार आहे. जिंकल्यानंतर त्याच्या गळ्यामध्ये गोल्ड मेडल आहे, टाळ्यांचा कडकडाट आहे, विजयाचा उत्सव त्याच्या आयुष्यात. तो आता पाऊल ठेवणार, तेवढ्यात त्याच्या पावलानं असं जाणवतंय की आपला 15 नंबरचा गडी खाली पडलाय, कोसळलाय. तो आता शिवत नाहीये रेषेला, त्याला जिंकायचं नाहीये. तो स्पर्धा जिंकण्यासाठी नाहीये. तो एक पाऊल टाकलं तर स्पर्धा जिंकणार असतं, पण तो थांबतो आणि पाठीमागं वळतो. पहिला वळतो, दुसरा वळतो, तिसरा वळतो, चौथा वळतो. 14च्या 14 लेकरं पाठीमागं वळतात. म्हणजे 15वं लेकरू आहे, त्याला उचलतात, त्याला मध्ये घेतात, त्याच्या खांद्यावर हात टाकतात आणि 15च्या 15 लेकरं समान रेषेमध्ये चालत राहतात आणि 15 लेकरं एकाच वेळेला ती सीमारेषा ओलांडतात. टाळ्यांचा कडकडाट यासाठी असतो. मैत्र जीवांचे, ज्यांचं आभाळ हरवलं, नीतीला ज्यांचे कान काढून घेतले, ज्यांची जीभ काढून घेतली, त्या लेकरांना सुद्धा कळतं की माझा एक दोस्त पाठीमाग खाली कोसळला. पण आम्हाला कान, नाक, डोळे असून, सगळं असून सुद्धा आम्हाला भोवतालचं दुःख नाही दिसत, भोवतालच्या वेदना नाही दिसत. आमचं अखंड आयुष्य नुसती शिरवादेवीमध्ये चाललेलं असतं. अखंड आयुष्य नुसते शरीराचे कोतले भागवण्यासाठी आहे. ही मैत्र जीवांचे या शब्दांचा अर्थ जर कळाला आम्हाला, माऊलीने मागितलेलं पसायदान प्रत्येक हृदयामध्ये प्रकट झालं तर या जगामध्ये दुःख नावाची गोष्ट शिल्लकच राहणार नाही. दुःख यासाठी आहे तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये, कारण आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये ईर्ष्या, द्वेष, तुलना, हिंसा, घृणा, त्या घाणेरड्या विचाराने आमचं अखंड अंतःकरण काळकुट्ट म्हणून गेलं. आणि मग ह्या हृदयामध्ये प्रकाश पडावा, अखंड मानव जातीच्या अंतःकरणामध्ये एक प्रकाश पडावा म्हणून हे दिव्य मागणं मागितलं. पुढच्या ओळीमध्ये माऊली असं म्हणतात की दुरितांचे तिमिरे जाव, विश्व स्वधर्म सूर्य पाप. दुरित या शब्दाचा अर्थ पाप, तिमिर या शब्दाचा आहे की अंधार. या जगातला पापाचा अंधार नाही जाऊ दे. पापाचा अंधार दुसऱ्याच्या हृदयामध्ये नाहीये. पापाचा अंधार फक्त माणूस जातीच्या अंतःकरणामध्ये. कारण जनावरांची योनी ही भोग योनी आहे. वाघाला हरिण खायचं आहे, भूक लागली की ते खातं, ते विचार करत नाही. पण माणसाला जर हरिण खायचं तर त्याच्या मनामध्ये पाप पुण्याचा विचार आहे. म्हणून माऊली असं म्हणतात, दुरितांचे तिमिरी जाव, माणसाच्या तुमच्या माझ्या मनामध्ये जे पाप आहे, त्याचा अंधार आहे, तो संपून जाऊ दे. अखंड मानव जातीच्या अंतःकरणातला पापाचा अंधार संपू दे. दुरितांचे तिमिरी जाव, विश्व स्वधर्म सूर्य पाव. स्वधर्म सूर्य 3ऱ्या, 4थ्या, 5व्या अध्याय, 4थ्या आणि 5व्या अध्यायामध्ये आध्यात्मिक अर्थ वेगळा आहे. पण आपण आपल्या संसारासाठी घेऊ की तुमच्या माझ्या वाट्याला आलेले जे कर्म आहे, जे कोणी असेल, आम्ही शिक्षक असो, आम्ही शेतकरी असो, मी अधिकारी असो, माझ्या वाट्याला आलेले कर्म मी प्रामाणिकपणे पूर्ण करणार. म्हणजे मी अधिकारी असेल तर भ्रष्टाचार न करता माझं काम पूर्ण करणार. मी शिक्षक असेल तर विद्यादान मी निष्ठ न करतो. मी आणखीन कोणी मी गृहिणी असेल तर माझं गृहिणीचं काम. म्हणजे माझ्या वाट्याला आलेलं माझं जे कर्म आहे ते मी पापमुक्त करेन. स्वकर्म कुसुमांची लीला तोषालागी हो या अपार. म्हणजे स्वतःच कर्म जे आहे ते खूप प्रामाणिकपणे मी जर दिवसभर करत राहिलो तर माऊली म्हणतात की दुरितांचे तिमिर धाव, विश्व स्वधर्म सूर्य पाव. त्याच्या आयुष्यामध्ये जो ज्ञानाचा सूर्य आहे तो प्रकट होतो. विश्व स्वधर्म सूर्य पाव, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी. मी लहानपणापासून पसायदान ऐकताना वाचताना मला असं वाटायचं की माऊलीने हे लॉटरीवाल्यांच्यासाठी म्हटलंय का, जो जे वांछील तो ते, मटकावाल्यांच्यासाठी म्हटलंय का, जंगली रंगीवाल्यांसाठी म्हटलंय का, आणि कुठलं ते क्रिकेटचं आता कुठलं आहे की टीम काय टीम 11 साठी झाले.
त्या मोबाईलमध्ये टीम 11 मध्ये जर खेळला तर तुम्हाला ते हे सगळं मटका आहे, जुगार. मग त्यांच्यासाठी मागितलं का जो जे वांछील तो त्याला हो प्राणीला नाही. खूप सुंदर माऊली असं म्हणतात की प्रत्येक जण जर विशाल झाला, व्यापक झाला, त्याच्या हातलं पाप नाहीच झालं, तो सरळ साधा माणूस झाला तर ज्याला जे हवंय ते मिळेल. म्हणजे कसं, समजा मी गरीब आहे, माझा शेजारी खूप श्रीमंत आहे आणि त्यानं गाडी आणली, 4 चाकी त्यानं गाडी आणली, तर मी दुसऱ्या दिवशी त्या गाडीच्या पुढे बिब्बा, लिंबू, सुई नाही टाकणार. जो जे वांछील तोही शुद्ध अंतःकरणाचा आणि मीही शुद्ध अंतःकरणाचा. आमचं दोघांचं एकमेकावर दारिद्र्य ही गोष्ट आमच्या जगण्यामध्ये, आमच्या दोघांच्या प्रेमामध्ये उणीव नाही आहे. जो जे वांछील तो त्याला हो. आम्ही दोघे, आमच्या आतला पापाचा अंधार संपला, आमच्या आतला दुष्टपणा संपला, आमचं सत्कर्मावर रती प्रेम जडलंय. मग आम्ही दोघे, मग त्यानं गाडी आणली की मी पहिल्यांदा घेऊन जाईल निरंजन, मी नारळ पुढील आणि मी त्याला काय म्हणेन, तुमची गाडी ती माझीच आहे. माझी आई आजारी असते, रात्री 12 वाजता जरी तुम्हाला हाक वाढली तरी तुम्ही गाडी काढणार आहे, मला माहिती आहे. जो जे वांछील तो त्याला प्राणी झाला. पुढची ओवी काय, जागा आहे का मध्ये मध्ये बघतोय मी, कारण प्रॉब्लेम असा आहे की एकच मॉडेल आहे, मगाच्यापासून पडतोय, बदल नाही, त्यामुळे झोपण्याची शक्यता असते. वर्षात सकाळ मंगळी नाही, पसायदानामध्ये 2 ट्विस्ट आहेत, बदल आहे. त्यातला पहिला बदल इथे सुरू होतो. माऊली काय म्हणतात की जो अंतःकरणानं स्वच्छ झाला, पवित्र झाला, शुद्ध झाला, व्यापक झाला, त्याला आता माणसं भेटतील. ती कशी भेटतील, पुढं 3 ओव्या ते संतांच्या विषयीच्या ओव्या. त्याला संत भेटतील. तुम्ही ज्या विचाराचे असतात त्या विचाराची माणसं तुम्हाला भेटतात. शेक्सपियर काय म्हणतो, तुमची कंपनी मला सांगा, तुम्ही कोण आहात मी सांगतो. तुम्ही कुणाच्या सहवासात आहात त्याच्याप्रमाणे तुमचा. संध्याकाळी 6 वाजता माणसाची कंपनी करते. पाऊले चालती गुत्त्याची वाटत का पाऊले चालती पंढरीची वाटत, मंदिरात जाते का गुत्त्यावर जाते, ती तुमची कंपनी असते. सरपंचाला सरपंच भेटतील, आमदाराला आमदार, खासदाराला खासदार भेटतील, हा बाह्य जगाचा प्रश्न आहे. पण माऊली असं म्हणतात की जो संत झाला त्याला संतच भेटतील. मग संतांची लक्षणं कोणती, वर्षातच सकाळ मंगल, ईश्वर निष्ठांची मांदी आहे. संत कसे असतात, वर्षातच सकाळ मंगल, पावसासारखे असतात. पाऊस सगळीकडे कोसळतो. पाऊस असं म्हणत नाही की मी वाळवंटात नाही कोसळणार, मी खडकावर नाही कोसळणार, मी फक्त जी जमीन कसली आहे त्याच जमिनीवर कसणार असं म्हणत नाही, मी डोंगरावर नाही कोसळणार. पाऊस सगळीकडे कोसळतो. तसे संत सगळ्यांच्यावर समान कृपा करतात. ते भेद नाही येत करत. पापी, पुण्य, साधक, बाधक, हा श्रीमंत, हा गरीब, हा शिक्षित, हा अशिक्षित, हा सुसंस्कृत, हा असुसंस्कृत, असे कुठलाही भेद संत करत नाही. सगळ्यांच्यावर कृपा करतात, कुणालाही दूर लोटत नाही. विवेकानंदांना एकदा चेन्नईमध्ये असताना, मद्रासमध्ये असताना असं समजलं की त्यांचे गुरुदेव वारांगणांना दर्शन देत नाहीत असं समजलं. विवेकानंदांनी पत्र लिहिलंय गुरुदेव टागोरांना, गुरुदेव मला असं समजलंय की तुम्ही त्यांना दर्शन नाही देत, तर असं करत असला तर तुम्ही माझे गुरुदेव नाही आहात. कारण त्यांना गरज आहे तुमच्या दर्शनाची, कारण त्या व्याकुळ आहेत. अखंड आयुष्याचं दुःख त्यांना भोगावं लागतंय कोणत्या, आणि ती सजा त्यांना भोगत असताना एखादा पवित्र पाय त्यांना हवा असतो आणि तुम्ही दर्शन द्यायला पाहिजे. संत तसे असतात, वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आहे. परमेश्वरावर श्रद्धा ठेवणारे अनवरत भूमंडळी. आता ते असं म्हणतायत माऊली, जर वरच्या प्रमाणे माणसं झाली तर ह्यांना ह्या प्रकारचे संत भेटू दे. अनवरत भूमंडळी, अनवरत या शब्दाचा अर्थ दूध जे उतू जातं त्याला अनवरत असं म्हटलं, पसपसून वर. माऊली म्हणतात की एकाच पिढीमध्ये नको देऊ, पिढ्या पिढ्या असे संत अनवरत भूमंडळ भेटू दे. या माणसाला, पवित्र झालेल्या माणसांना भेटू दे. अनवरत पिढ्याने पिढ्या एकाच पिढीमध्ये सतत संतांची मांदी आली तयार. पुढचं चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीची गा, बोलतीचे अर्णव. चला कल्पतरूंचे, संत हे कल्पतरू सारखे असतात. संतांचंच वर्णन. चला म्हणजे कल्पतरू म्हणजे चालते बोलते कल्पतरू असतात संत. कल्पतरू या शब्दाचा अर्थ की त्या कल्पतरू नावाच्या वृक्षाच्या खाली बसून तुम्ही जी कल्पना कराल ती कल्पना वास्तवात येते. चला कल्पतरूंच्या, संतांच्या जवळ तुम्ही जी कल्पना कराल ती कल्पना तुमची वास्तवात येते.
म्हणजे संतांना जाऊन माझं लग्न होत नाही, मला नोकरी लागत नाही असं नसतं मागायचं, आणि ते करतच नाही, ते तुमच्या प्रारब्धावर सोड. पण तुम्हाला एक मार्ग दे. कल्पतरू या शब्दाचा अर्थ, समजा त्या वृक्षाखाली तुम्ही बसला आणि तुम्हाला वाटलं की राजपुरोहितची डिश आहे, तर लगेच राजपुरोहितचं ताट येतं तुमचं वरून. खाल्ल्यानंतर तुम्हाला वाटलं की दंडलाप आणि कर्लांची गादी असावी, तर लगेच कल्पना झाली की दंडलाप आणि कर्लांची गादी आहे. हे सगळं कोण करतंय? भूत करतंय का म्हटलं तर भूत पण येत आहे. हे खाणार का मला? तर खाणार पण. जी कल्पना येते ती कल्पना तो वृक्ष पूर्ण करतो, त्याला संत हे कल्पतरू असतात. आमच्या आयुष्याला योग्य दिशा देतात आणि आनंदाकडे तुमच्या माझ्या आयुष्याचा प्रवाह घेऊन जातात. अमृताच्या तत्वाकडे, म्हणजे तमसोमा ज्योतिर्गमय, अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे आणि मृत्यूकडून अमृतत्वाकडे ते प्रकाशांचा घेऊन जातात. ते चला कल्पतरूंचे आरंभ, म्हणजे कल्पतरू म्हणजे पृथ्वीवर आणखीन एक वृक्ष आहे, त्याला प्रोजेक्ट नावाचं झाड आहे, आपण बघितलंय. हे संतांच्या सारखंच काम करत. प्राजक्ताच्या झाडाला फुलं येतात, एवढ्या एवढ्या पाकळ्या, लाल दांडा, सुगंध अप्रतिम, बहरलेलं असं झाड. त्या झाडाच्या खालून जरी एखादा गेला, धक्का दिला त्या झाडाला, तर धक्का देणाऱ्यावर सुद्धा तो फुलांचा वर्षाव करतो. शिव्या देणाऱ्यावर सुद्धा तो कृपा करतो, शाप देणाऱ्यावर सुद्धा तो कृपा करतो. म्हणजे आंब्याचा सीझन असावा, पाडाचा दिवस असावा, एखादा सत्पुरुष बसलेला असावा त्या झाडाखाली आणि टुकारपोर जावीत. टुकारपोरानं तो आंबा दिसावा पाडाचा, त्यांनी दगड घ्यावा, एक दोन दगड मारावे. पाडाचा आंबा त्या झाडाचा पडावा, पण एक दगड चुकून त्या सत्पुरुषाच्या कपाळाला लागला. कितीही वाईट प्रवृत्तीचा माणूस असला तर त्याच्या आतमध्ये एक सत्यम शिवम सुंदरमची भावना असते, एक पुण्याची भावना असते. मी कोल्हापूरला माझी बदली झाली कराडवरून, तर मी एसटीने यायचो, येऊन जाऊन करायचो कराडवरून काही दिवस. माझ्या शेजारी एक ओळखीचा गृहस्थ बसला होता आपल्या मुलाला घेऊन सातवीच्या, आणि मी शेजारी बसल्यानंतर मी त्यांना विचारलं की कुठे निघाले? ते म्हणजे वारणा नगरला निघाले. मी म्हटलं का निघाले? ते म्हटले की हा माझ्या मुलाला मी हॉस्टेलला ठेवणार. मग माझं तत्वज्ञान असं आहे की 16 वर्ष वयापर्यंत लेकराला ठेवू नये हॉस्टेलमध्ये. नाथ असून अनाथ का करावं? आई वडिलांचे इतके दुसरे संस्कार कोण करणार आहे त्या लेकराला? मी म्हटलं कशासाठी ठेव? तर ते वडील मला सांगत होते की साहेब मला दारूचं व्यसन, मी रोज पिऊन येतो घरी, आणि माझ्या व्यसनाचा परिणाम माझ्या लेकरावर होऊ नये म्हणून मी वारणनगरला पोरगं ठेवतो. स्वतः व्यसनी आहे याची भान आहे, पण पोराला मात्र कल्याण झालं पाहिजे. प्रत्येकाच्या आतमध्ये एक सत्यम शिवम सुंदरमची भावना असते. तसं तो जो दगड मारला होता त्या साधूला, सत्पुरुषाला, ती पोरं गेली गुरुदेवांच्या चरणाजवळ बसली. गुरुदेव माफ करा, आमच्या दगडामुळे तुम्हाला जखम झाली, वेदना झाली. मुलाने त्या गुरुदेवांच्या चेहऱ्याकडे बघितलं तर त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं, अश्रूंच्या धारा. मुलं म्हटली गुरुदेव आम्ही तुम्हाला दगड मारला, वेदना झाल्या, ही गोष्ट खरी आहे, आमच्या डोळ्यात पाणी असायला पाहिजे, तुम्ही का रडता? तुमच्या डोळ्यात का पाणी? गुरुदेव ते असं म्हणतात, बाळाला तुम्ही आंब्याला दगड मारला, आंब्याला तुम्हाला दिला पाड, पण तुम्ही मला दगड मारला, मी तुम्हाला काही देऊ शकत नाही रे, म्हणून माझ्या डोळ्यामध्ये पाणी आहे. असं म्हणतात की चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे, म्हणजे संत कसे असावेत आता मी सांगितले त्या प्रवृत्तीचे. आरव म्हणजे जंगल, म्हणजे अख्खं गाव हे कल्पतरूंचं संतांचं असावं. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. चिंतामणी नावाचा मणी आहे, तिथं चिंता सांगितली की त्याचं निरसन करतो, असं चिंतामणीचं गाव. गावाच्या गाव संतांनी भरून जातो. म्हणजे कुरुकली गावामध्ये सगळेच संत झाले तर काय चित्र असेल बघा. चिंतामणीचे गाव, कोण कोणाची भांडत नाही, इलेक्शन लागत नाही, आडवाडवी जिरवत नाही, जिरवाजिरवी नाही, कोण कोणाचा बांध टोकरत नाही, घराच्या बाहेर भांडणं कोणाची जात नाही, एकमेकाची माणसं रोज सकाळी उठलं, म्हणजे आमच्याकडे गाव आहे, त्या गावात रोज सकाळी माणसं येतात एकत्र, पंचपदी होते, अख्खं गाव येतं, एकमेकाच्या पाया पडतात, पुन्हा आपल्या घरी जातात. त्या गावातला एकही खटला घरा सरहद्दीच्या बाहेर नाहीये. म्हणजे असं जर गाव झालं, सगळे संत झाले तर किती जण सुखी होती बघा. सगळं चेतना चिंतामणीचे गाव, बोलतीचे अर्णव पियुषांचे. अर्णव म्हणजे समुद्र, पियुष म्हणजे अमृत. बोलतीचे अर्णव पियुषांचे. संत कसे असतात ते बोलतात, ते अमृत बोलतात, एखाद्या माणसाचं जीवन घडवतात. बोलतीचे अर्णव पियुषांचे, म्हणजे गोड बोलणं म्हणजे अमृताचं बोलणं. आपल्याकडे गोड बोलणारी भरपूर माणसं आहेत, तुमच्या माझ्या आजूबाजूला भरपूर आहेत.
आता तर सुकाळच आहे 7 आणि 20 तारखेपर्यंत. त्या गोड बोलण्याला मर्यादाच नाही, फार डोकं टिकतील. म्हणजे समजून चालायचं की एअर कंडिशन कार मधून जाणारा पुढारी रस्त्यात उतरून खांद्यावर हात टाकला तर समजून चालायचं की इलेक्शन जवळ आहे. बोलती जे अर्णव पियुषांश, कधी इतर वेळेला नमस्कार सुद्धा न करणार. दारुडापती जवळ येऊन बायकोशी गोड बोलायला लागला तर समजून चालायचं की आज मंगळसूत्राला हात आहे, घरात काय विकायला शिल्लक नाही रात्रीच्या दारूला. गोड बोलणं म्हणजे बोलती जे अर्णव पियुषांचे ते नव्हे. बोलती जे अर्णव म्हणजे गोड बोलणारे. साड्यांच्या दुकानात किती गोड बोलतात तुमच्या, ढीकच्या ढीक टाकतात. पण ते सगळे संत असतात का? नाही. संत ते असतात की जे अमृताच्या बोलण्याचा वर्षाव करून आम्हाला मार्गस्थ करतात प्रकाशाच्या दृष्टीने. पुढं चंद्रमे जे अलांचन, मार्तंड जे तापही. आणखी संत कसे असतात? चंद्रासारखे असतात, शीतल असतात. पण चंद्रामध्ये दोष आहे. चंद्र शीतल असला, शांत असला तरी त्याच्यावर डाग असतो, पण संतांच्या चरित्रावर डाग नसतो, कोणताही डाग नसतो. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापही. आणखीन कसे असतात संत? मार्तंड म्हणजे वैशाख महिन्यामध्ये भर दुपारी 12 वाजता आग बरसणारा सूर्य. आजचा सुद्धा सूर्य बघा 42 डिग्री सेंटीग्रेड तापमान. दुपारी 12 वाजता जो सूर्य बरसतो त्याला मार्तंड नावाची उपमा दिली. मार्तंड जो तापहीन. माऊली असं म्हणतात, आम्ही जर वाळूवर उभं राहिलो, वैशाख महिन्याच्या भर दुपारी 12 वाजता आम्ही जर वाळूवर उभं राहिलो तर वरून आग बरसणारा सूर्य डोक्याला त्रास जितका देत नाही तितका त्रास तितकी वाळू देते. वाळू सूर्यापासून उष्णता घेते, पण ती पायाला इतके भासते की प्रत्यक्ष सूर्य सुद्धा डोक्याला भासतो. संत तसे असतात, मार्तंड जे तापहीन. म्हणजे विश्वाचं अर्थ त्यांच्या हृदयामध्ये असतं, परमेश्वर त्यांच्या हृदयामध्ये असतो. म्हणजे त्यांच्या वाणीमध्ये इतकी क्षमता आणि इतकी ताकद असते की अख्खी पृथ्वी, अख्खं ब्रह्मांड जाळून टाकण्याची क्षमता त्यांच्या हृदयामध्ये असते. पण कधीही मार्तंड जे तापहीन म्हणजे सूर्य असतात, तेजस्वी असतात, पण तापहीन असतात. पुढं मार्तंड ते सर्वाही सदा सज्जन सोयरे. संत ओळखण्याची खूण कुठली? की सज्जन सोयरा वाटतो कायम. माऊली किती सुंदर लिहिले बघा ना. म्हणजे संसारात नसताना सुद्धा सोयरा म्हणजे पाहुणा आणि सज्जन. संत कसे असतात? शक्यतो पाहुणा सज्जन असतच नाही, बरोबर. कारण पाहुणा मी मगाशी म्हटलं की ते दारात आला की कपाळावर राहते. पण असा एखादा पाहुणा असतो की तो सज्जन असतो, तो कायम आपल्या आयुष्यामध्ये असावा वाटतो. ज्याच्या जवळ बसल्यानंतर खूप आनंद होतो, सुख मिळतं, संसार विसरतो, त्याला संत असं म्हणतात. ते कसे असतात? सोयरे, सज्जन. सज्जन आणि सोयरा असतात. किंवा असंही म्हणायचं असेल माऊलीला, कदाचित आत्ताचं जग त्यांना कळालं असेल 750 वर्षानंतर. म्हणजे ह्या जगातले नुसते सोयरे जरी नीट राहिले तरी जग सुखी होईल. भाऊ भावाशी, बहीण भावाशी, जाऊ जावीशी, चुलता पुतण्याशी, नुसतं पाहुणं रावलं जरी नुसतं एकमेकाशी नीट राहिलं तरी जग सुखी होईल. पुण्याच्या जवळ जी गाव आहेत ना, तर गुंठ्याला आता 5-5 कोटी दर आहे. 70 वर्ष बहीण भाऊ एकत्र आहे. भाऊबीज केली, राखी पौर्णिमा केली, आणि आता मात्र बहीण भाऊ उतार वयामध्ये. म्हणजे पैसा काय करून टाकतो, नाती सुद्धा संपून. 70 वर्षाची बहीण भावाची नाती संपत चालली. माऊलींना पसायदान मागत असताना कदाचित ही आत्ताची परिस्थिती त्यावेळेला कळाली असेल. आणि म्हणून ते म्हणतात की या जगातले नुसते सोयरे तरी नीट वागू दे एकमेकाशी तरी जग सुखी होईल. पुढं किंबहुना सर्व सुखी. किंबहुना या शब्दाचा अर्थ आहे की आता हा दुसरा ट्विस्ट आहे, दुसरा बदल आहे. पसायदान हे सगळं मागितल्यानंतर, वरचं सगळं मागितल्यानंतर असे होऊ दे लोक, पुण्यवान होऊ दे, ज्ञानी होऊ दे, परमेश्वरावर श्रद्धा ठेवणारी होऊ दे, त्यांच्या मनातलं कपट संपू दे, दुष्टाला संपू दे. अशी इतकं मागितल्यानंतर आणखीन काय मागायचं? किंबहुना आणखीन काय मागू असं ते म्हणतात. मग ते असं म्हणतात की किंबहुना सर्व सुख. आता मागतायत माऊली सगळेजण सुखी होऊ दे. जेवढा जीव आहे, जेवढे जीव आहेत ते जगातले, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत जेवढे जीव आहेत ते सगळे सुखी होऊ दे. किंबहुना सर्व सुखी. आणि पुढे ते म्हणतात की पूर्ण होऊन इतनी, सगळेजण पूर्ण होऊ दे.
आम्ही दुःखी का आहोत की आम्ही अपूर्ण आहोत. तुकोबरा म्हणतात की पिकलिया सेंद कडू पण घे. सेंदाळ हिरवा असताना कडू असतं. आम्ही सगळेजण दुःखी का आहोत की आम्ही मॅच्युअर नाही, आम्ही अपरिपक्व आहोत. आम्हाला नश्वरतेचा, आत्मस्वरूपाचा, ज्ञानाचा जो अभाव आहे, जे माऊलींना सांगायचं आहे प्रत्येक अध्यायामध्ये आम्हाला, म्हणजे हात वर करून आम्हाला सांगायचं, त्याचं ज्ञान आम्ही नसल्यामुळे आम्ही हिरवे आहोत, आम्ही कच्चे आहोत, म्हणून आम्ही दुःखी आहोत. तसं प्रत्येक माणूस जर परिपक्व झाला, मॅच्युअर झाला, त्याची समज गहरी झाली, अंडरस्टँडिंग गहरी झाली. मी एका खूप मोठ्या तत्वज्ञानाचं नाव घेतो, जे कृष्णमूर्ती असं म्हणतात की साक्षात्कार म्हणजे काय? इट इज द हायेस्ट लेवल ऑफ अंडरस्टँडिंग अँड डीपेस्ट लेवल ऑफ कॉन्शियसनेस. याचा अर्थ जे कृष्णमूर्ती असं म्हणतात की तुमची समज इतकी वाढते, इतकी गहिरी होते आणि तुमचं आकलन इतकं प्रचंड होतं की तुम्हाला दुःखच नाही होत. म्हणजे या जगातले सगळे माणसं पूर्ण होऊ देत, परिपक्व होऊ देत, मॅच्युअर होऊ देत. पूर्ण होणी तिन्ही लोकी भजी जो आदी पुरखी अखंड, मुखी नाम हाती मोक्ष घे. कारण ज्याच्या लक्षात येतं की हे सगळंच खोटं आहे, प्रतिक्षण बदलणार आहे. बालपण, तरुणपण, म्हातारपण हे विलक्षण आहे. 70-80 वर्षाचा कालावधी असा सेकंदासारखा निघून जातोय. काल मी म्हणणार, काल छाती काढून चालणारे तरुण बघता बघता म्हातारी होतात. इतका काळ विलक्षण आहे. बालपण सेकंदासारखं जात आहे, तरुणपण मिनिटासारखं जात आहे आणि म्हातारपण जाता जात नाही. ही माणसाच्या आयुष्याची शोकांतिका आहे. ही शोकांतिका जर त्याला कळाली तर तो दुसऱ्याला दुःखी कसा करेल? दुसऱ्याला किंबहुना सर्व पूर्ण होणी तिन्ही लोकी भजी जो आधी फुलकी अखंड पुढं आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी. पळायला लागले माझं कॅसेट, पण हरकत नाही, 8:15 बंद करायचं, पुढचं कीर्तन होतं. काय म्हटलं तुम्ही? आणि ग्रंथोपजीवी. आणि मग माऊलींना त्यावेळेला माहित होतं की जे गुरु आहेत, जे माझ्यासारखे प्रवचनकार आहेत, ते कदाचित चुकीचे जगत असतील, पण ग्रंथ कधी चुकीचं नाही होत. म्हणून माऊलींनी त्यावेळेला सांगितलं की कुणाच्या नादाला नको लागू, ग्रंथ ये ग्रंथोपजीवी, ज्ञानेश्वरी घे आणि वाचत बस. 100 ओव्या वाचायला 10 मिनिटं लागतात. 3 महिन्यामध्ये ज्ञानेश्वरीचं एक पारायण पूर्ण होतं. वर्षाला 4 पारायण पूर्ण होतं. 10 मिनिटं सुद्धा तुला वेळ नाही का? म्हणजे नुसती प्रचाराची गाडी आली तर बाहेर बसतेच की 20 मिनिटं. संध्याकाळी बातम्या उठत नाहीस की. आणि आता 7 तारखेला पुढच्या 4 जूनला निकाल लागताना दिवसभर बसशी, तिथं वेळ आहे तुला. म्हणजे ह्या सगळ्या उचापत्यासाठी आमच्याकडे वेळ आहे, पण ऐकण्यासाठी वेळ नाही. ये ग्रंथोपजीवी, ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ घे, त्याचं चिंतन, वाचन, मनन कर. ज्ञानेश्वरीमध्ये प्रचंड ताकद. म्हणजे ये ग्रंथोपजीवी विशेष लोकी. मी शिरोळा होतो गट विकास अधिकारी, त्यावेळेस साक्षरता अभियान सुरू होतं. मोहीम सुरू होती, गावोगाव मी जायचो आणि साक्षर माणसं करायची. टार्गेट दिलं होतं, सगळ्यांना टार्गेट दिलं होतं. आम्हाला अधिकाऱ्यांना सुद्धा टार्गेट होतं, म्हणजे एक टार्गेट होतं. आम्ही एक माणूस साक्षर करायचो. माझी त्यावेळेची पासून सवय आहे की सकाळी उठलो, आंघोळ झाली की ज्ञानेश्वरीचे 100 ओव्या, जगद्गुरूंचे 10-12 अभंग असं वाचायचं, थोडंसं नामस्मरण करायचं आणि मग उठायचं. आमच्या घरात शिरोळ असताना गावातली एक मावशी होती, माने मावशी, 65-70 वर्षाची असेल. भांडी घासायला यायची. ती मी वाचत असताना एक दिवशी म्हटली, साहेब काय वाचताय? मी म्हटलं ज्ञानेश्वरी वाचतो. मला ते म्हणजे त्यानं काय होतं, आता तिला काय, तिच्या भाषेत तिला म्हटलं पुण्य मिळतं. ती म्हणजे मी एकटाच मिळतो. मी म्हटलं तुझी अडचण काय? ती म्हणजे मला वाचायला 65-70 वर्ष. किती देश तुमच्या माझ्यामध्ये विचित्र आहे बघा. असं 70 वर्ष झालं त्या माऊलीला अक्षर वाचता येत. मी तिला म्हटलं उद्यापासून तू 7:30ला येते ना मांडायला, 7ला यायचं. अंकल्पी अंडी 7ला यायला लागली. 7 ते 7:30 मी तिला गुरुजी वाचन सुरू. 3 महिने झाले. माझी बदली झाली कराडला. 2.5 वर्षानंतर त्या मावशीचं मला पत्र आलं. पत्र 3-4 ओळीच, पेनातनं मुंगळं बाहेर पडावं तसं अक्षर, मोडक्या थोडक्या अक्षर त्या पत्राचा मजकूर होता. साहेबा, ज्ञानेश्वरी वाचून संपली, समर्पाच्या जेवायला ये ग्रंथोप जीवी विशेष लोकी. 17व्या वर्षी तिला कळालं की ये ग्रंथोप जीवे, जो आनंद, जे सुख. 2.5-3 वर्ष
रोज धडपडत धडपडत वाचत असताना ज्ञानेश्वरीचा तिला जो लाभ झाला असेल, तिच्या गगनात, म्हणजे मी तिला जेव्हा पोहोचलो तिच्या घरामध्ये, म्हणजे ती अशी नाचत होती. त्या ज्ञानेश्वरी नावाच्या ग्रंथाची ताकद, म्हणजे पुण्य पर्व एखाद्याच्या आयुष्यामध्ये आलं आणि असा पवित्र ग्रंथ हातामध्ये पडला आणि तो जर पूर्ण झाला तर त्याच्यासारखा आनंद कोणता असू शकतो. ये ग्रंथ उपजीवी विशेष लोकी दृष्ट अदृष्ट विजय व. माऊली काय म्हणतात, जर हा ग्रंथ वाचला तर त्याचं काय होईल त्याच्या आयुष्यामध्ये. ये ग्रंथ दृष्ट अदृष्ट विजय, दृष्ट मध्ये व्यवहारिक जगामध्ये सुद्धा त्याचा विजय होईल आणि परमार्थाच्या साधक दशेमध्ये साधना करत असताना सुद्धा त्याचा दृष्ट आणि अदृष्ट विजय व्हावा. पुढं एक म्हणे श्री विश्वेश्वरा हा होईल जाणार. माऊलीने एवढं सगळं एवढं पसायदान मागितल्यानंतर मगाच्यापासून मी जे बोलतोय आणि तुम्ही खरे श्रोते म्हणून ऐकत असाल सगळे, कारण श्रोत्यांचे प्रकार 4 आहेत. थर्ड क्लास श्रोता, ते येऊन बसले नुसतं, त्याचं लक्ष नाही कुठं, इकडे बघ तिकडे बघ, साऊंड सिस्टीम बघ, इकडे मागं बघ, चित्र बघ, त्याचं लक्ष नाही, बसले नुसतं. त्याच्यापेक्षा वरचा श्रोता ते दिवाळीच्या लाइटिंग सारखं, किंवा पांडुरंग परमात्म्याच्या तिथं लाईट आहे बघा, माझं बघा वळून बघा, लागती दिसते, तसा श्रोता असतो ते. म्हणजे ते कसं असतं, हसलं कोणी की तेवढं लक्ष, वक्त्याचा आवाज वाढला की तेवढंच लक्ष. त्याच्यापेक्षा वरचा श्रोता ते ऐकते, पण बाहेर गेल्यानंतर त्याला जर विचारलं की कसं काय होतं प्रवचन, ते लय भारी होतं. काय सांगितलं, लय भारी होतं. काय सांगितलं एक खूप झालं. कल सुना आज बना, ज्यांना ऐकलं आणि उद्याच ज्ञानेश्वरी आणली आणि रोज 100 ओव्या वाचायला सुरुवात केल्या. मुखी नाम हाती मोक्ष. दिवसभर जगत असताना तुका म्हणे भोळा जिंकी का, सरळ जगला, गुंतागुंतीचा नाही जगला, समजून चालायचा तो उत्कृष्ट श्रोता. कल सुना आज बना. ज्ञानेश्वरी नाहीये घरामध्ये बऱ्याच जणांची. 75 इंची टीव्ही आहे, असा चिपका टीव्ही आहे. घराची समृद्धी कशात आहे, चिपक्या टीव्ही मध्ये. ज्ञानेश्वरी गाथा आहे का, मी म्हणतो की घ्या ना. आमच्या ज्ञानेश्वरीची, आमच्या गाथीची किंमत लई नाहीये, परवडेल अशी आहे. 65-70 म्हणजे एका आंबोळी उत्तापा एवढी आहे. पण घेतली ना तर मरताना निदान छाताडावर तरी ठेवता येईल. जीव जाईल तर माझ्या माऊलीच्या अक्षरातून तरी जाईल ना, म्हणून तरी घरात ज्ञानेश्वरी असावी. ये ग्रंथोपजीवी विशेष ग्रंथ का असावा घरामध्ये, पुण्यपर्व का असावं, कारण माऊली म्हणतात हे माझं वाङ्मयीन रूप आहे, मीच आहे ते. म्हणजे मी होतो त्यावेळेला, मी जगलो, माझी महिमा, माझं लक्षण, माझं चरित्र मी त्यावेळेला जगून गेलो. पण आता तुमच्यासाठी मी पाठीमागे ठेवतोय हा 9000 ओव्यांचा हा वाङ्मयाचा रस तुमच्यासाठी. ही माझी वाङ्मयीन मूर्ती आहे, ही तरी घरात असू दे. घरातून जाताना, बाहेर पडताना, घरात येताना नुसतं डोकं टेकवलं ना. म्हणजे माझ्या जनाई तर म्हणतात की वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी. नुसतं हात जरी लावला ना, म्हणजे काही तर संत असं म्हणतात की नुसतं बोट जरी फिरवलं ना तर 12 वर्षानंतर ते फिरलेलं प्रत्येक बोट शब्द तुमच्या पुढे जिवंत होऊन नाचेल, इतकी क्षमता ज्ञानेश्वरी. आणि हे ग्रंथ मग ते आता एवढं सगळं सांगितल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींना असं वाटतं की हे होईल का, माणसं सरळी वागतील का, कुरुकुलीची येणारी इलेक्शन बिनविरोध होईल का, सगळ्या भावक्या एक होतील का, एकमेकाच्या सुखदुःखामध्ये मनापासून सहभागी होतील का, जी ईर्ष्या चालू आहे, म्हणजे मोठ्या कुळात जन्मून सुद्धा जी ईर्ष्या चालू आहे ती डोक्यातली ईर्ष्या संपेल का, गाव ईश्वर निष्ठांची मांदियाळी होईल का. म्हणजे असं वाटलं, असं हे पसायदान मागितल्यानंतर असं होईल का, शंका आली. म्हणून समोर बसलेल्या गुरुदेवांना प्रश्न विचारला, हा होईल गुरुदेव, होईल का. या जगामध्ये एकमेव गुरु शिष्यांची जोडी आहे. म्हणजे याच्या अगोदर अजून सुद्धा गुरु शिष्यांच्या प्रत्येक जोडीमध्ये गुरुवर असतो आणि शिष्य खाली असतो. जगामध्ये एकमेव जोडी आहे जिथं शिष्य वर आहे आणि गुरुदेव खाली आहे. माऊली वर आहे आणि शिष्य खाली आहेत आणि समोर बघून ते विचारतात, आशीर्वाद देतात. गुरुदेव समोर बसून ते त्यांना विचारतायत, ट्रान्सफॉर्मर खाली आहे पण वरून ते त्यांना विचारतायत की होईल, हे होईल, हे होईल, खरं होईल. त्यावेळेला निवृत्तीनाथ महाराज असं म्हणतायत, ज्ञानोबा आहे ना, माऊलीनं असं म्हणतायत, अरे वेड्या तुझ्यासारखं एवढं मोठं मागणं आजपर्यंत कोणीच नाहीये मागे. का नाही होणार,
हा होईल दान पसाव, हा होईल दान पसाव, हा होईल दान पसाव. होईल ना, सगळेजण सुखी होतील ना, सगळेजण आनंदी होतील. पसायला मागितलंय कुणी की ज्यांचे आई वडील हिरावून घेतले, 11, 9, 7, 5 वय आहे लेकरांचं, संन्याशाच्या पोटी जन्म घेतला, लोक शिवून घेत नव्हती. आज मात्र आळंदीला 3-3 किलोमीटर लाईन आहे माऊलींशिवाय. त्यांच्या मातीच्या भांड्यामध्ये घासभर अन्न नाही टाकलं. आज 3 किलो सोन्याचा मुकुट आहे माऊलींच्या. पसायला कुणी मागे. ज्या धर्म मार्तंडांनी शिक्षा दिली, आई वडिलांनी भिक्षा मागितली या धर्म मार्तंडांच्या समोर, आमच्या पोरांना घ्या, समाजात घ्या. धर्म मार्तंड असं म्हटले की तुमच्या पोरांना समाजात घ्यायचं असेल तर तुम्हाला मारावं लागेल. आई वडील म्हणले मान्य, आमच्या पोरांच्या सुखासाठी आम्ही आत्महत्या करायला तयार आहोत. ज्यांनी शिक्षा दिली, जरी त्याला धर्म माहित होता तरी त्यांची नावं जगाला माहित नाहीत, पण ज्यांनी शिक्षा भोगली त्यांच्या लेकरांची नावं जरी मुखामध्ये घेतली तर आयुष्याचं कल्याण होऊन जातं. हा परमार्थ, हे जगणं आहे. घरी आले असतील आई वडील, त्या चंद्रमौळी झोपडीमध्ये 4 लेकरं झोपलेली असतील. आई वडिलांनी बघितलं असेल, पणतीच्या प्रकाशामध्ये 4 सूर्य, अनंत जन्मानंतर पुण्य फळाशी यावं आणि 4 लेकरं जन्माला यावी. सूर्य आमच्या पोटी कार्ती जन्माला आलीत ना, मग लक्षात येईल सूर्य या शब्दाचा अर्थ, सुपुत्र आणि सुकन्या या शब्दाचा अर्थ लक्षात येईल. आमच्या पोटी जन्माला आलेली आमची कार्ती तपासा. डॉल्बीवर नगीला डान्स करणारी पोरं तपासा, आणि मग लक्षात येईल की सूर्य काय असतो घरामध्ये जन्माला येणार. 4 सूर्य. मोठ्या लेकराला उठवलं असेल आई वडिलांनी, झोपडीच्या बाहेर नेलं असेल, त्याला सांगितलं असेल की लेकरा निघालं आणि सांभाळशील, किती लेकर सांभाळशील, होशील त्यांचा मायबाप, होशील सखा, होशील चुलता. 11 वर्षाच्या लेकरानं आपल्या आई वडिलांना वचन दिलं असेल, हो होईल मी त्यांचा आईबाप, होईल सखा, तर तुम्ही कुठे निघा. आई वडिलांनी सांगितलं असेल की न परतीच्या प्रवासाला निघतो, परत येणं होणार नाही लाडक्या, सांभाळ ही पोरं. आणि त्या अंधाऱ्या रात्रीमध्ये ते आई वडील निघून गेले असतील. सकाळ झाली असेल आणि या लेकरांच्या लक्षात आलं असेल की रात्री आई बाबा येणार होते, नाही आले, आणि सकाळची किंकाळी पडली असेल त्या इंद्रायणीचा, थरथरली असेल इंद्रायणी, नाही आई वडील हिरावून घेतले असतील. अरे पसायदान त्यांनी लिहिलं. माऊलींनी समाधी घ्यायचं ठरवलं नाही. नामदेवरायानं त्या दिवशी सांगितलं, वय काम संपलं की निघून जावं. संतांना माहित असतं की काम संपलं की निघून जावं. आपल्याला आपलं मरण का नाही कळत, आम्हाला आमचं कामच कळत नाही आयुष्यभर. दुसऱ्याच्या कामाच्या आडवं पडणं एवढं एकच काम आयुष्यभर असल्यामुळे आम्हाला आमचं मरण नाही समजत. संतांना समजतं. त्या एकादशीच्या रात्री नामदेवरायांनी वाळवंटातल्या कीर्तनामध्ये सांगितलं की नाही संजीवनी समाधी घेता येत माऊली. अखंड वारकऱ्यांनी निर्णय घेतला, वैष्णवांनी निर्णय घेतला की चला जाऊया माऊलींच्या समाधी सोहळ्याला जाऊया. वैष्णवांचा थवा पंढरपूर करून आळंदीला निघाला जावा. ही पदयात्रा, ही महायात्रा निघाली असेल पंढरपूरहून आळंदीला. किती भाग्यवान असतील ते संत की जे माऊलींच्या सोबत चालत होते. त्याला कळालं होतं आयुष्य की कुणाच्या पावलावर पाऊल ठेवत चालावं. क दिक संतो दिक क पंथा महाजनोगता असं पंथा. कुणाच्या पावलावर घेऊन जावं, कुणाच्या रस्त्यावरून जावं कळालं असेल. पावलं सुरू झाली असतील. प्रत्येक संतांना माऊलींच्या बरोबर चालत असताना असं वाटलं असेल, एक पाऊल सुखामध्ये, एक पाऊल दुःखामध्ये. सुख यासाठी की महापुरुषाच्या सोबत चाललं आहे, आणि दुःख यासाठी की पुन्हा या महापुरुषाजवळ चाललं नाहीये. पावलं पुन्हा नाहीये दिसणार. आळंदीमध्ये पोहोचला असेल. त्रयोदशीच्या त्या पहाटे नामदेवराय आणि त्यांच्या मुलांनी समाधीपीठ सजवलं असेल. माऊली इंद्रायणीमध्ये उतरले. इंद्रायणीची सुद्धा लक्षात आलं असेल की पुन्हा या पावलांचा स्पर्श नाहीये.
इंद्रायणी सुद्धा उचंबळून आली असेल, माऊलींच्या पायाला स्पर्श केला असेल. समाधी स्थळाकडे जात असताना 5 वर्ष टाकती मुक्ताई पडत आली असेल, घट्ट मिठी मारली असेल. शेवटी माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर थोडी ममता असणारच ना, बहीण आहे ना. ती म्हटली असेल ना माऊलीना, दादा थांब ना. बहिणीची ती वज्र मिठी सोडवली असेल माऊली. 17 वर्षाची सोपान काका भावत आले असते, त्या भावाची मिठी सोडवली असेल. आणि आता मात्र समाधीमध्ये उतरायच्या समोर, समाधीच्या समोर उभे असणारे दोघं, नामदेव आणि निवृत्तीनाथ. निवृत्तीनाथांच्या मनाची कालवा झाली, गलबला झालाय. धाकट निघालंय आपल्या अगोदर संजीवन समाधीसाठी. मोठ्या भावाच्या मनाची अवस्था काय झाली? जो गुरु आहे, भाऊ भावाला भेटतो आहे. नामदेवरायांनी समाधीपीठ, नामदेवरायांचे आमच्यावर थोर उपकार आहेत. अभंग नामदेवरायांची गाथा का इथं समाधीपीठ नावाचं प्रकरण आहे. त्या 4 भावांच्या समाधीची रनिंग कॉमेंट्री त्यांनी केली. जसे गेले, जशा समाधी घेतल्या त्या समाधीचं अभंग रूपामध्ये वर्णन आहे, रनिंग कॉमेंट्री. ही कॉमेंट्री करत असताना निवृत्तीनाथांच्या मनाच्या अवस्थेचं वर्णन अभंगातून करतायत. मिठी मारलेला धाकटा भाऊ, घट्ट मिठी आहे दोघांची एकमेकाला, आणि त्याचं वर्णन करतायत नामदेवरायांचं. काय झाली या मोठ्या भावाच्या मनाची अवस्था? बांधल्या पेंडीचा सुटला से आळा, तरण राणोमाळ. निवृत्तीनाथ थोरल्या भावाच्या अंतःकरणचे विदीर्ण झालं, तुटलंय. त्या तुटलेल्या अंतःकरणाचं वर्णन करत असताना भाऊ नामदेवराय असं म्हणतात की बांधल्या पेंडीचा सुटला से आळा. एखादी पेंडी आहे, वादळ आलं तर ती पेंडी जशी सुटते आणि सत दिशा आकाशामध्ये उधळते. बांधल्या तळाचा फुटलाचे पाठ ओघ 12 वाटे कुरडतात. म्हणजे बांधलेलं एखादं तळ असावं, ते फुटावं फट दिशा आणि त्याचं पाणी असं रानबाळ उधळावं, तशी अवस्था थोरल्या भावाच्या मनाची झाली. ज्ञानोबारायांनी दोघांचं दर्शन घेतलं असेल. डाव्या बाजूला नामदेवरायांनी, उजव्या बाजूला निवृत्तीनाथांनी ठरलं असेल. दोघं खाली समाधीमध्ये गेले असतील, समाधीस्थ बसले असतील नाम ज्ञानोबराय. आणि ते आता विश्वात्मक देवाला म्हटले असतील की हे विश्वात्मक देवा, जेवढं आयुष्य दिलं होतं जगाच्या कल्याणाचं झालं आहे, आता जवळ असंही म्हटले असतील. संन्याशाची पोरं म्हणून समाजाला विषाच्या पिचकाऱ्या, पण मी मात्र चूळ भरली ती अमृताची. अख्ख्या ज्ञानेश्वरीमध्ये कुणालाही शिवी नाही, दंड देणाऱ्याला शिवी नाही, कुणालाच शिवी नाही, कुणालाच नाही. अखंड अखंड जीवाच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वरीतली एक ही ओवी कुणालाही धक्का नाही देत, जाता जाता घासत सुद्धा नाही. फक्त जीवाच्या कल्याणासाठी प्रत्येक ओवी या महापुरुषाच्या मुखातून बाहेर पडते. आणि मग संजीवन समाधी झाली असेल, ती लिहित आहे. कोण पसायदान मागत आहे? जे खळांची व्यंकटी सांगतो, ज्यांच्या एवढी हिरावून घेतले ते मागतात, ज्यांच्यावर आयुष्यभर अन्याय झाला ते मागतायत पसायदान. ते पसायदान तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये यावं आणि आम्ही पण माऊलीला जसं अपेक्षित आहे तसं आम्ही जगावं. आमची वाटचाल पुण्याईच्या मार्गाने व्हावी, आमच्या आयुष्यामध्ये पुण्य पर्व यावं. खरा जीवनाचा अर्थ यथार्थता माऊलीना जो सांगायचा आहे तो आमच्या आयुष्यामध्ये यावा, अशी प्रार्थना आपल्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराच्या चरणी करतो. ज्ञानेश्वरी हा माझा अधिकाराचा विषय नाहीये, पण गुंड असतात ते कोणाच्याच केबिन मध्ये जाऊन, कोणाच्याही केबिन मध्ये जाऊन दंगा करतात. तसा इंद्रजित देशमुख नावाचा गुंड ज्ञानेश्वरीच्या पसायदानामध्ये त्याच्या केबिन मध्ये मगाच्यापासून गोंधळ घालत होता. हा माझा गोंधळ आता थांबवतो, माझ्या वाणीला विराम देतो. सर्वजण सुखी व्हावेत, सर्वजण आनंदी व्हावेत अशी प्रार्थना करतो. पुंडलिक ज्ञानदेव तुकाराम वासुदेव.